प्रेज द लॉर्ड। प्रभु यीशु मसीह के नाम में आप सभी को हम हमारे इस रविवार के सेवकाई में स्वागत करना चाहते हैं और हम आप सभी को हमारा प्रेम भरा वंदन। हालेलुया। हम सभी को ऐसा लगता होगा कि अरे चर्च खुलने के बाद अभी फिर से बंद हो गया है, फिर से ऑनलाइन सर्विस शुरुआत हो गया है। मुझे पता है कि उन सब बातों में हमको एक दुख है कि हम सब एक साथ इकट्ठे नहीं हो पा रहे, पर जैसे हमारे पिता ने हमको सिखाया है कि जो भी परिस्थितियां आए उसके पीछे परमेश्वर का एक उद्देश्य है। हालेलुया। इस परिस्थिति में परमेश्वर हमको ये सिखाना चाहता है कि तुम्हारे अंदर के अधिकार को उपयोग करने का समय आ गया है। कलीसिया, आज सुबह आप परमेश्वर के द्वारा इस देश में नियुक्त किए गए योद्धा हो। इस धैर्य से आज सुबह आप विश्वास से ऐलान करें कि हमारे संगति के खिलाफ कोई भी बात रुकावट जैसे नहीं रुकेगी। हालेलुया। आज की सेवकाई बहुत सारे लोगों को उनके जंजीरों से तोड़कर बाहर आने का बल देगा। वे जो भी संकट में हैं उसमें से जयवंत होकर आने का बल आज सुबह के सेवकाई में पवित्र आत्मा हमारे ऊपर उंडेलेगा। हालेलुया। पवित्र आत्मा को कोई भी बात सीमित नहीं रख सकती। हालेलुया। इस माध्यम से भी पवित्र आत्मा महाकार्य कर सकता है। उस धैर्य से हमारे परमेश्वर के लिए कुछ भी असंभव नहीं है। इस जो है धैर्य और समझ से हम हमारे परमेश्वर की उपस्थिति में एक साथ उसके चरणों पर आ जाए। हम हमारे आंखों को बंद करेंगे और हम परमेश्वर से ये प्रार्थना करेंगे। पिता, हम इस सुंदर समय के लिए आपको धन्यवाद देते हैं। पिता, इस रविवार के सुबह आपके उपस्थिति में आपके पुत्र यीशु मसीह के नाम में इकट्ठा होने का जो भाग्य आपने हमको दिया है, इसके लिए हम आपको कोटि कोटि धन्यवाद देते हैं। पिता, ये परिस्थिति हमारे लिए अनुकूल नहीं होगी, पर हमको पता है कि हमारा परमेश्वर हमारे साथ है। जब हमारा परमेश्वर हमारे साथ है तो हमारे विरोध कोई नहीं रुक सकता। हालेलुया। इस माध्यम के द्वारा पवित्र आत्मा आप जिनको भी जुड़ने का मौका दे रहे हो, उनके जिंदगी में जो आप कार्य करना चाहते हो वो आज सुबह प्रकट होगी, ये हम विश्वास से ऐलान करते हैं। हालेलुया। हालेलुया। आपके सारे बच्चों को आपके नाम में हम आशीषित करके प्रार्थना करते हैं। सभी बातों को आपके हाथों में समर्पित करते हैं। सारा महिमा और आदर सिर्फ आप ही को। प्रभु यीशु मसीह के नाम में इस प्रार्थना को पूछते सुने और ग्रहण करें। आमेन, आमेन, हालेलुया। ये समय है जश्न मनाने का। जो परमेश्वर हमारे अंदर महिमा की आशा बनकर आया है, उस महिमा के गहराई को समझकर, उस आशा के गहराई को समझकर आज सुबह आप आपके पूर्ण बल से, पूर्ण मन से, पूर्ण हृदय से उस परमेश्वर के नाम को ऊंचा उठाइए, उस राजाधि राजा के नाम को ऊंचा उठाइए, उस प्रभुओं के नाम को ऊंचा उठाइए, क्योंकि पवित्र आत्मा हमारे हृदयों को पूर्ण तरीके से बदलकर परमेश्वर के हृदय के साथ एक कर देने के लिए हमारे बीच आज तैयार है। हालेलुया। हम सब हमारे आवाजों को उठाए, नाच कर गाकर परमेश्वर के नाम की महिमा करें। आमेन। As we gather in this place today, Holy Spirit, come and have your way. Have your way. As we lay aside our own desires, sweep across our hearts with holy fire. Have your way. This is your house, your home. We welcome you, Lord, we welcome you. This is your house, your home.
welcome you today. This is your house. This is your house, your home. We welcome you, Lord, we welcome you. This is your house, your home. We welcome you today. Oh, Remaniel, Yeshua, Yeshua, है पिता तेरी स्वागत रेमोनियो, तेरा घर है ये, तेरा अपना घर है ये. And we welcome you, we welcome you, we welcome. We welcome you, stripping all the familiarities. We welcome you, stripping away all the familiarities. We welcome you, renew ourselves. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. ओ क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया, 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 शुक्रिया तेरा, शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया यीशु तेरा. सारी दुनिया तेरी है, सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. सारी दुनिया, सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है. मुझको भी तूने बनाया है, ओ मुझको भी तूने बनाया है तेरे स्वरूप में प्रभु, तेरे जैसा किया. और एक बार मुझको भी तूने बनाया है, मुझको भी तूने बनाया है. ओ तेरे जैसा किया, तेरे जैसा किया है. मुझको भी तूने बनाया है, ओ तेरे जैसा. और मैं क्या दे सकता हूँ, क्या दे सकता हूँ, मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. हो क्या दे सकता हूँ, मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. और सारी कलीसिया एक साथ मिलकर ओ शुक्रिया,
शुक्रिया शुक्रिया तेरा शुक्रिया 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 यीशु तेरा मिलकर एक साथ ओ शुक्रिया we thank you Lord for every blessing for your mercies that are new each morning for your शुक्रिया 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 ओरे मैं बोरियो रे बोरिए शुक्रिया ओ शुक्रिया 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 तेरा शुक्रिया 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 तेरा शुक्रिया 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 तेरा 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 यीशु तेरा नाम सब नामों में ऊंचा यीशु तेरा नाम सब नामों में ऊंचा यीशु यीशु ओ तेरा नाम ओ उस नाम को ऊंचा उठाते हैं ऐ खुदा यीशु He's the name above, oh he's the name above all names. His name is Jesus. Oh, there is power in that name. His name is Jesus. 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 उसका नाम यीशु Rebo Romonio Re Lenio Dani Bari Bonio Rama Maria No यीशु तेरा नाम ओ यीशु तेरा नाम सब नामों में ऊंचा यीशु तेरा नाम सब नामों में रेमोनोरियो यीशु तेरा नाम सब नामों में ऊंचा
सब नामों में ऊंचा, सब नामों में ऊंचा। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। कलीसिया सबको और एक सर्विस में स्वागत करते हैं। प्रेज द लॉर्ड। मैं विश्वास करता हूँ कि आप तैयार हो स्तुति देने के लिए। हम पिता को जितना भी धन्यवाद कहें वो कम है। इतने सारे कारण हैं हमारी जिंदगी में जो हम पिता परमेश्वर को धन्यवाद कह सकते हैं। हमारी हर एक छोटी सी छोटी जरूरत, हमारी सबसे बड़ी जरूरत, सब उन्होंने, सबका उन्होंने ख्याल रखा है। और हमारी सबसे छोटी जरूरत से लेके सबसे बड़ी जरूरत तक पिता परमेश्वर का एक ही उत्तर है, वो है जिंदा खुदा यीशु मसीह। और हम पिता को धन्यवाद करते हैं कि उन्होंने हमें यीशु मसीह अपने संतान को हमारे खातिर इस धरती पर भेजे और हमारे खातिर उसने अपनी जिंदगी यहाँ पर जिया और हमारे खातिर उस क्रूस पर चढ़ा और हमारे खातिर जी उठा और हमारे खातिर स्वर्ग में है और हमारे खातिर वापस हमें लेने आने वाला है। प्रेज़ द लॉर्ड। देखिए पिता ने हर एक छोटी सी छोटी बातों से लेके सबसे बड़ी चीज तक, जरूरत तक सबका ख्याल रखा है और सबका उत्तर एक ही है, यीशु मसीह। और हमें इसलिए धन्यवाद देने के लिए बहुत सारे कारण हैं। We have a lot of reasons to thank the Lord. Let's strip off our familiarity and with a renewed mind, एक नएपन की मन से हम उसकी उपस्थिति में उनको स्तुति और आदर, मैं दोहराना चाहता हूँ, स्तुति और आदर देंगे। Praise the Lord. धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला। हालेलुया। राजाचा राजाला, प्रभूचा प्रभूला, धन्यवाद यीशुला। हालेलुया। राजाचा राजाला, प्रभूचा प्रभूला, धन्यवाद यीशुला। धन्यवाद, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशु। और एक बार कलीसिया धन्यवाद। ओ धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला। हालेलुया। राजाचा राजाला, प्रभूचा प्रभूला, धन्यवाद यीशुला। हालेलुया। राजाचा राजाला, प्रभूचा प्रभूला। महिमा हो राजाला, महिमा हो राजाला, महिमा हो राजाला, महिमा हो राजाला। और एक बार हो महिमा हो राजाला, महिमा हो राजाला, महिमा हो राजाला, महिमा हो राजाला। हालेलुया। राजाचा राजाला, प्रभूचा प्रभूला, महिमा हो राजाला। हालेलुया। राजाचा राजाला, प्रभूचा प्रभू, महिमा हो राजाला। धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, ओ धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला। और एक बार ओ धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद की उस धन्यवाद की
हालेलुया। ओ यीशु का दरबार मोहे प्यारा लगत, ओ यीशु का दरबार मोहे प्यारा लगत, अरे प्यारा लगत दुल्हारा लगत है, अरे प्यारा लगत दुल्हारा लगत है। बोलो यीशु का दरबार मोहे प्यारा लगत, अरे यीशु का दरबार मोहे प्यारा लगत, अरे यीशु के दरबार में कौन कौन आवे, यीशु के दरबार में कौन कौन आवे, अरे यीशु के दरबार में कौन कौन आवे, यीशु के दरबार में कौन कौन आवे, अरे लंगड़े लूले लाचार मोहे प्यारा लगत है, लूले लाचार मोहे यीशु का दरबार मोहे, बोलो यीशु का दरबार मोहे प्यारा लगत, अरे प्यारा लगत दुल्हारा लगत है, अरे प्यारा लगत दुल्हारा लगत है, ओ यीशु का दरबार मोहे, अरे यीशु का दरबार मोहे, अरे प्यारा लगत है, प्यारा लगत है, यीशु का दरबार मोहे प्यारा लगत, अरे प्यारा लगत है, प्यारा लगत है, लगत है, प्यारा लगत, अरे प्यारा लगत है, अरे प्यारा लगत है, अरे प्यारा लगत है, प्यारा लगत है। यीशु का दरबार मोहे प्यारा लगत है, बोलो यीशु का दरबार मोहे प्यारा लगत है, ओ बोलो प्यारा लगत दुल्हारा लगत है, बोलो प्यारा लगत दुल्हारा लगत है, ओ यीशु का दरबार मोहे प्यारा लगत है, ओ यीशु के दरबार में कौन कौन आवे, यीशु के दरबार में कौन कौन आवे, ओ यीशु के दरबार में कौन कौन आवे, यीशु के दरबार में कौन कौन आवे, हिंदू मुसलमान सिख मोहे प्यारा लगत है, ओ हिंदू मुसलमान सिख मोहे प्यारा लगत है, हिंदू मुसलमान सिख मोहे प्यारा लगत, ओ यीशु का दरबार मोहे, ओ यीशु का दरबार मोहे प्यारा लगत, ओ प्यारा लगत दुल्हारा लगत है, बोलो प्यारा लगत दुल्हारा लगत है, ओ यीशु का दरबार मोहे प्यारा लगत है, ओ यीशु का दरबार मोहे प्यारा लगत है, ओ प्यारा लगत दुल्हारा लगत है, और एक बार ओ बोलो प्यारा लगत दुल्हारा लगत है, यीशु का दरबार मोहे, ओ यीशु का दरबार मोहे, ओ भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी आनंद की भरपूरी, ओ भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी आनंद की भरपूरी, ओ संतुष्टि संतुष्टि जीवन में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि जीवन में संतुष्टि, अरे संतुष्टि संतुष्टि जीवन में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि
तेरे भवन में आनंद की भरपूरी है। ओ यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। बोलो तेरे भवन में आनंद की भरपूरी है। तेरे भवन में प्रभु यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। क्रूस पर सब हुए समाप्ति, हारा शैतान मिली पापों से मुक्ति। क्रूस पर सब हुए समाप्ति, हारा शैतान मिले पापों से मुक्ति। तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। और एक बार क्रूस पर सब हुई समाप्ति, क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मिली पापों से मुक्ति। क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मिली। अभी ऐलान करो, तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। तेरे भवन में आनंद की भरपूरी है। यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। एक साथ मिलकर गाएंगे, तेरे भवन में आनंद की भरपूरी है। ओ यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। अब एक साथ मिलकर ऐलान करेंगे, ओ भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी। कलीसिया एक साथ मेरे साथ मिलकर, कम ऑन। ओ संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। ओ भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी। संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि यीशु में भरपूरी भरपूरी संतुष्टि। भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी। ओ संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। ओ मेरा प्याला उमड़ उमड़ के गिरे, मेरा जीवन यीशु तू खुशी से भरे। मेरा प्याला मिलकर एक साथ, ओ मेरा प्याला उमड़ उमड़ के गिरे। मेरा प्याला उमड़ कर, हालेलुया। ओ मेरा जीवन यीशु तू खुशी से भरे। और एक बार मेरा प्याला, ओ मेरा प्याला उमड़ उमड़ के गिरे। ओ मेरा जीवन यीशु तू खुशी से भरे। तेरे भवन में, तेरे भवन में, तेरे भवन में आनंद की भरपूरी है। ओ यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। रोनो दे मैनी ओनिया नो बोने, तेरे भवन में आनंद की भरपूरी है। ओ यीशु तू संग तो में संतुष्टि है। तेरे भवन में आनंद की भरपूरी, तेरे भवन में आनंद की भरपूरी है। यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। और हम उनके साथ मिलेंगे आसमान में। ओ हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर। और देखेंगे सारा जहां, देखेंगे सारा जहां। ओ हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर। देखेंगे सारा जहां, देखेंगे सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, ओ मेरा यीशु रहता। क्योंकि वहां पर मेरी संतुष्टि है, उसका घर वहां पर है, उसका दरबार, हालेलुया। यीशु रहता वहाँ। ओ हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर। देखेंगे
देखेंगे सारा जहां, देखेंगे सारा जहां। उसका कोई भी वादा होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा। उसका कोई भी वादा, उसका कोई भी वादा न होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा। उसका कोई भी वादा, उसका आने का वादा भी होगा पूरा। देखेंगे सारा जहां, ओ उसका आने का वादा भी होगा पूरा। देखेंगे सारा जहां, ओ हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर। देखेंगे सारा जहां, देखेंगे सारा जहां। ये विश्वास है मेरा जो होगा पूरा, सपना ये मेरा ना रहेगा अधूरा। ये विश्वास है मेरा, ये विश्वास है मेरा जो होगा पूरा, सपना ये मेरा ना रहेगा अधूरा। ये विश्वास है मेरा, उसके संग हम जिएंगे अपने यीशु के, देखेंगे सारा जहां। उसके संग हम जिएंगे अपने यीशु के, देखेंगे सारा जहां। हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर। देखेंगे सारा जहां, देखेंगे सारा जहां। और नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहां। और नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहां। ओ हम मिलेंगे, ओ हम मिलेंगे बादलों पर। ओ देखेंगे सारा जहां, देखेंगे सारा जहां। ओ देखेंगे सारा जहां, देखेंगे सारा जहां। ओ मिलेंगे आसमान में, देखेंगे सारा जहां। ओ देखेंगे सारा जहां, ओ देखेंगे सारा जहां। When the roll is called up yonder, 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 I'll be there. I will be there. I will be there. मैं रहूंगा उसके संग, मैं जीऊंगा उसके संग। उसके दरबार में, उसके घर में, उसके महल में, जहाँ पर आनंद की भरपूरी है, जहाँ पर संतुष्टि संतुष्टि है, जहाँ मेरा प्याला उमड़ उमड़ के भरे, मेरा जीवन यीशु खुशी से भरे। उसके घर में, उसके भवन में मैं रहूंगा, मैं जाऊंगा, मैं जाऊंगा, मैं नाचूंगा, मैं रहूंगा, आनंद मनाऊंगा, उत्सव मनाऊंगा, चेहरे को ताकूंगा, उसको मैं देखूंगा, नाचूंगा गाऊंगा, उसके संग में आनंद मनाऊंगा। कोई मुझे रोक ना पाए, कोई मुझे ठोक ना पाए। उसकी जीवन, उसकी मृत्यु मुझको आजाद है किया। अब कोई न शक्ति मुझे रोक ना पाए, रोक ना पाए। जाऊंगा मैं जाऊंगा, जाऊंगा मैं जाऊंगा, जाऊंगा मैं जाऊंगा। उसके भवन में, उसके घर में, मेरे भवन में, मेरे घर में, मेरे घर में जाऊंगा।
हालेलुया। मैं विश्वास करता हूँ कि आपने पवित्र आत्मा के अगुवाई के द्वारा आपके पूर्ण बल और पूर्ण मन से परमेश्वर की आराधना की है। हालेलुया। आज सुबह फिर से ये यकीन करें, ओ मेरा परमेश्वर जो करता है वो बहुत ही अनोखा होता है। वो मेरे लिए जो भी करेगा बहुत ही अनोखे रूप से करेगा। हालेलुया। क्योंकि मेरा परमेश्वर की खूबी है कि वो अपने महिमा को मेरे जीवन के हर एक स्तर में प्रकट करता है। हालेलुया। तो आज ये आप यकीन रखें कि परमेश्वर आपको जो भी स्तर से आपकी जिंदगी में ले जाता है, वो सारे स्तरों में कितना भी कष्टता आ जाए, कितना भी संकट आ जाए, उसके पीछे आपके लिए परमेश्वर ने एक महिमा को तैयार रखा है। इसके लिए पौलुस ने रोमियो के पत्री में कहा कि अभी जो हम कष्टता अनुभव कर रहे हैं, जो हम महिमा को देखने वाले हैं, उसके साथ जब हम तुलना करते हैं तो ये कष्टता कुछ भी नहीं है। हालेलुया। तो जो महिमा हमको मिलने वाली है, उस महिमा की आशा रखकर, उस महिमा का जो है गहराई को हम ग्रहण कर उस संकट में से पूर्ण आनंद भरे मन से गुजरने के लिए हम हमारे हृदयों को समर्पित करें। हालेलुया। अभी ये समय है, हम परमेश्वर की उपस्थिति में दान को अर्पण करेंगे। मैं विश्वास करता हूँ कि आप सभी ने परिवार समेत आपने उस दान को हाथ में लिया है, और आपने अगर उस दान को हाथ में लिया है तो आप उसे लेकर आपके हाथों में रखें और हम उसके लिए प्रार्थना करेंगे। पिता परमेश्वर, इस सुंदर समय के लिए हम आपको धन्यवाद देते हैं। पिता, आपके सारे बच्चे हम एक साथ इस बीज को आपके चरणों पर लाते हैं। पिता, ये बीज आपकी उपस्थिति में लाने का भाग्य आपने ही दिया है। आरोग्य जो है वो आपने दिया है, आशीष जो है वो आपने दिया है, हमको जो है श्वास लेने का जो भाग्य है वो आपने दिया है, जीने का अधिकार आपने दिया है। हम पूर्ण तरीके से सिर्फ आप ही के हैं परमेश्वर। हम अपने आप को ही इस बीज के साथ आपकी उपस्थिति में समर्पित करते हैं। पिता, हमारा एक ही प्रार्थना है, हमको आपके अलावा और कुछ नहीं चाहिए। पिता, आपके अलावा, आपके हृदय को समझने के अलावा हमारे जिंदगी में और कोई भाग्य हमको चाहिए ही नहीं। सभी बातों को आपके हाथों में समर्पित करते हैं। आपके सारे बच्चे जो इस बीज को सौंप रहे हैं, उनकी जिंदगी में कोई भी कमी प्रकट नहीं होगी। सिर्फ मसीह के द्वारा जो भरपूरी है वो ही प्रकट होगी। और पवित्र आत्मा वो देखने के लिए आप हमारे आंखों को खोल रहे हो, इसके लिए धन्यवाद। सारी महिमा और आदर सिर्फ आप ही को। प्रभु यीशु मसीह के नाम में इस प्रार्थना को पूछते, सुने और ग्रहण करें। आमेन। हालेलुया। ये समय है परमेश्वर के वचन में से सुनने का। परमेश्वर का वचन जीवित वचन है। हालेलुया। वो दो मुई तलवार से भी बहुत ही तेज है। तो आज सुबह जब हम उस वचन को सुन रहे हैं, आप यकीन करें कि परमेश्वर अपने वायदे को हमारे द्वारा पूर्तिकरण में लाने के लिए उसके वचन के अंदर से उसके जीवन को हमारे ऊपर उंडेल रहा है। हालेलुया। तो उस वचन के द्वारा जो जीवन है उसे स्वीकार करें और उसके द्वारा आपके अंदर से एक वायदा प्रकट होगा, इसका आप यकीन करें। हालेलुया। वचन में से बांटने के लिए हमारे कलीसिया के सीनियर पास्टर और हमारे आत्मिक पिता पास्टर संतोष वर्गीस को मैं स्वागत करना चाहता हूँ। This is your house, your home. We welcome you, Lord, we welcome you. This is your house, your പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Praise the Lord. കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിൻ്റെ നാമത്തിൽ എല്ലാവർക്കും ഒരു പ്രാവശ്യം കൂടെ സ്നേഹവന്ദനം. प्रभु यीशु मसीह के नाम में आप सभी को फिर से प्रेम भरा वंदन। കർത്താവ് നൽകുന്ന ഓരോ നിമിഷങ്ങളെ ഓർത്തും ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. परमेश्वर हमको जो मौका देता है उस सभी बातों के लिए मैं परमेश्वर का धन्यवाद करना നമ്മൾ चाहता हूँ। 4 മാസത്തിന്റെ രണ്ടാമത്തെ ആഴ്ചയിലെത്തി. चौथे महीने के दूसरे हफ्ते में हम आ पहुंचे हैं। ഈ വർഷത്തിന്റെ ഓരോ മാസവും ദൈവം നമ്മളെ ഓരോ വിടുതലുകൾ കാണിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. इस साल के हर एक महीने में परमेश्वर एक एक छुटकारों को हमारे सामने प्रकट कर रहा था। ഓരോ മാസത്തിലും ദൈവത്തിന്റെ ഓരോ പ്രവൃത്തി കേന്ദ്രീകരിച്ച് നമുക്ക് വേണ്ടി വെളിപ്പെടുന്നുണ്ട്. परमेश्वर हर एक महीने में उसके हर एक कार्यों को केंद्रित कर हमारे जिंदगी में प्रकट कर रहा था। ജനുവരിയിൽ നമുക്ക് ടെസ്റ്റിമണികൾ തന്നു. जनवरी में हमको गवाहियां दी.
ഫെബ്രുവരി നമുക്ക് ടെസ്റ്റ് മണികൾ തന്നു, फरवरी में गवाहियां दी, മാർച്ചിൽ ടെസ്റ്റ് മണി തന്നു, मार्च में गवाहियां दी, ഏപ്രിൽ ആരംഭത്തിൽ തന്നെ ടെസ്റ്റ് മണികൾ ദൈവം തരികയാണ്. और अप्रैल के आरंभ से ही परमेश्वर गवाहियों को खड़ा कर रहा है. ദൈവം നമ്മളോട് പറഞ്ഞിരുന്നു, നമ്മുടെ ചർച്ചിലുള്ള ചിലരെ ദൈവം പ്രൊമോഷൻ കൊടുക്കാൻ പോവാന്ന്. परमेश्वर ने हमसे ये कहा था कि कलीसिया में कुछ लोगों को परमेश्वर उनके जॉब में प्रमोशन देने वाला है. കർത്താവ് ഈ ആഴ്ചകളിൽ അതൊക്കെ ചെയ്തു. നമ്മൾ വരും ദിവസങ്ങൾ അതിന്റെ സാക്ഷ്യങ്ങൾ കേൾക്കും. और इन हफ्तों में परमेश्वर ने वो कार्य किया है. आगे के दिनों में उसके गवाही हम सुनेंगे. ദൈവം ഇപ്പോഴും പലർക്കും വേണ്ടി വഴികൾ തുറന്നുകൊണ്ടിരിക്കുക. अभी भी परमेश्वर बहुत लोगों के नए मार्गों को खोल रहा है. കർത്താവ് തന്റെ പ്രവൃത്തി നിർത്തുകയല്ല, തുടങ്ങിയിട്ടേ ഉള്ളൂ. परमेश्वर अपने कार्य को खत्म नहीं कर रहा, पर जस्ट वो शुरुआत कर रहा है. ഞാൻ ഈ 4-ാം മാസത്തിൽ ഇങ്ങനെ പ്രാർത്ഥിച്ചപ്പോൾ ദൈവം എന്നോട് പറഞ്ഞു, मैं इस चौथे महीने में जब प्रार्थना कर रहा था तो परमेश्वर ने मुझसे ऐसे कहा. 4 എന്നുള്ള വാക്ക് വെച്ചിട്ട് 1-2-3 കാര്യങ്ങൾ ദൈവം എന്നോട് പറഞ്ഞു. ये 4 ये शब्द रखकर परमेश्वर ने 2-3 बातें मुझसे कही. നമ്മൾ സുവിശേഷത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 4-ാം യാമമുണ്ട്. ये अगर हम सुसमाचार पढ़े तो चौथा जो है टाइम, एक जो है समय, ऐसा एक लिखा गया है. 4-ാം യാമത്തിൽ യേശു കടലിന്മേൽ നടന്നു. चौथे समय पर जो है यीशु समुद्र के ऊपर से चल कर आ रहा था. അതിന്റെ അർത്ഥം എന്തുവാ? उसका मतलब क्या है? പ്രവൃത്തി നടക്കത്തില്ലെന്ന് പറഞ്ഞൊരു സമയമായിരുന്നു 4-ാം യാമം. वो जो समय था, ऐसा एक समय था जहां पर कोई कार्य प्रकट नहीं हो सकता, ऐसे सब लोग सोच रहे थे. ശിഷ്യന്മാർ കുഴഞ്ഞ സമയം, चेले जो है वो बहुत ही शंका में आ गए ऐसे एक समय, അവര് തളർന്ന സമയം, और वो जो है थक गए ऐसा समय. അവർ ഒരു പിശാചിന്റെ പോരാട്ടം എന്നുള്ള ചിന്തയിലേക്ക് മാറിയ സമയം. और ये शैतान की चेतावनी है, ये सोचकर आगे बढ़ने वाला वो समय. ആ 4-ാം യാമത്തിൽ और उस चौथे समय पर യേശു കർത്താവ് यीशु मसीह കടലിന്റെ മുകളിൽ അവർക്ക് വേണ്ടി നടന്നു വരുന്നു. समुद्र के ऊपर से यीशु उनके लिए चल कर आ रहा है. പ്രശ്നത്തിലോട്ടല്ല യേശു നടന്ന്. यीशु कष्ट के अंदर नहीं आ रहा. കാറ്റ് അവിടെ ഉണ്ട്, वहां पर हवा है, തിരമാല അവിടെ ഉണ്ട്, वहां पर तूफान അതിന്റെ है, മുകളിലൂടെ पर उसके ऊपर से ശിഷ്യന്മാരുടെ അടുക്കലേക്ക് നടന്നു. चेलों के पास यीशु आ रहा है. അപ്പൊ ഈ മാസം നിങ്ങൾ മനസ്സിലാക്കണം, तो ये महीना आपको ये समझना होगा, പ്രോബ്ലം അല്ല യേശുവിന് വിഷയം, परमेश्वर को संकट नहीं है विषय, നിന്റെ വെല്ലുവിളികളല്ല യേശുവിന് വിഷയം. आपकी चेतावनियां नहीं है परमेश्वर का യേശുവിന് ഈ विषय. മാസം ആവശ്യം परमेश्वर का ये आवश्यकता ആ है, പ്രോബ്ലത്തിനപ്പുറത്ത്, उस संकट के पार, നീ അനുഭവിക്കുന്ന വെല്ലുവിളികൾക്കപ്പുറത്ത് आप जिस चेतावनियों को अनुभव करते हैं उसके पार നിന്റെ അടുക്കൽ എത്താനാണ് കർത്താവിന് ആഗ്രഹം. आपके करीब आने का है परमेश्वर की इच्छा. നിനക്ക് വേണ്ടി നടന്നെടുക്കുന്ന സമയമായത് ये ऐसा एक समय है जब वो चलकर आपके करीब आ रहा है. എന്ന് പറഞ്ഞാൽ ഈ 4-ാം മാസം കർത്താവ് നിന്നോട് അടുത്തു വരുന്ന മാസം. इसका मतलब ये चौथा महीना ऐसा महीना है जहाँ पर परमेश्वर आपके करीब आ रहा है. അതിന്റെ അർത്ഥം ബാക്കി മാസങ്ങളിൽ വരത്തില്ലെന്നല്ല. ऐसा नहीं कि फिर अगले महीनों में वो आपके निकट नहीं आएगा. എന്ന് പറഞ്ഞാൽ ഈ മാസം നീ വ്യക്തമായി ചില മേഖലകളിൽ യേശു നിന്നോട് അടുത്തു വരുന്നത് അനുഭവിക്കാൻ പോവാ. पर ये महीने में आप खास कर वो कुछ स्तर पर आपके करीब आया है, ये आप अनुभव करोगे. പക്ഷെ അവിടെ ഒരു കൊച്ചു സംഭവം നടന്നു. वहां पर एक छोटी घटना घटी. യേശു കർത്താവ് അടുത്തു വരാൻ ശ്രമിച്ചപ്പോ जब यीशु मसीह उनके निकट आने लगा, പത്രോസും കൂടെ അതുപോലെ ഒന്ന് ചുവട് വെക്കാൻ ശ്രമിച്ചു. पत्रोस भी वैसे ही एक कदम रखना എന്ന് चाहता, പറഞ്ഞാൽ യേശുവിന്റെ അടുക്കലോട്ട് വരാൻ പത്രോസ് ആഗ്രഹിച്ചു. और यीशु मसीह के पास आने के लिए पत्रोस ने इच्छा रखी. യേശു അതും അനുവദിച്ചു. यीशु मसीह ने उसी भी अनुमति दी. അങ്ങനെയെങ്കിൽ अगर वैसा है ഈ तो മാസത്തിൽ ये महीने में 4-ാം യാമത്തിൽ നടന്നതുപോലെ ये जैसे उन चौथे समय पर जैसे हुआ, സംഭവിക്കാൻ പോകുന്നത് കർത്താവ് നിന്നോട് അടുക്കുന്നു. वहां पर ये होने वाली है कि परमेश्वर आपके करीब आ रहा है നീ കർത്താവിന്റെ അടുക്കലേക്ക് ചുവട് വെക്കുന്നു. और आप यीशु मसीह के पास कदम रख रहे हो. അപ്പൊ ചിന്തിച്ചേ, तो ये सोचिए, നീയും കർത്താവും തമ്മിലുള്ള അകലം കുറയുന്ന സമയം, आपका और परमेश्वर के बीच का दूरी कम होने वाला समय, നിന്റെ ചില വിഷയങ്ങൾക്ക് വേണ്ടി आपके कुछ विषयों के लिए കർത്താവ് വരുന്നതായിട്ടാ നിനക്ക് തോന്നുന്നത്. आपको लगता है कि परमेश्वर उसके लिए आ रहा പക്ഷെ है, അതിനപ്പുറത്ത് पर उसके पास നിന്നോട് അടുത്തിരിക്കാൻ കർത്താവ് വരുന്നു. आपके पास बैठने के लिए परमेश्वर आ रहा അപ്പൊ है. ഈ 4-ാം മാസത്തിൽ इस चौथे महीने में ദൈവത്തിന്റെ നിയർനെസ്, അടുപ്പം കൂടുതൽ അനുഭവിക്കുന്ന മാസം. परमेश्वर की करीबी को हम बहुत गहराई में महसूस करने वाला महीना है. കർത്താവ് രണ്ടാമത് പറഞ്ഞു, दूसरा बात परमेश्वर ने मुझसे कहा, 4-ാം ദിവസം ये चौथे दिन യേശുവിന് ഏറ്റവും പ്രിയമുള്ള ഒരു വീട്ടിൽ ചെന്നു. पर यीशु मसीह को बहुत प्रिय एक घर था, वहां पर यीशु गया. അതാണ് മാർത്തയുടെയും മറിയയുടെയും ലാസറിന്റെ വീട്. और वो है मार्था, मरियम और लासर का घर.
എന്നിട്ട് യേശു അവിടെ എന്താ ചെയ്തെന്നറിയാം? और वहां पर यीशु ने क्या किया पता है? ഒരു കല്ലറയെ നോക്കി एक कब्र को देखकर ലാസറെ പുറത്തു വരിക എന്ന് പറഞ്ഞു. लासर तू बाहर आ ऐसे कहा. കർത്താവിനോട് പറയുക, परमेश्वर ने मुझसे कहा ഈ 4-ാം മാസത്തിൽ, इस चौथे महीने അത് 4-ാം ദിവസത്തിലാ वो സംഭവിക്കുന്നത്. भी चौथे दिन में घट रही है. അങ്ങനെയെങ്കിൽ ഈ വർഷത്തിന്റെ 4-ാം മാസത്തിൽ वैसा है तो इस साल के चौथे महीने में കർത്താവ് നിങ്ങളോട് പറയുന്നു, परमेश्वर आपसे कहता है ചിലതിനോട് പുറത്തു വരാൻ ദൈവം കൽപ്പിക്കുന്ന സമയം. कुछ बातों को बाहर आने के लिए परमेश्वर घोषणा करने वाला समय है. നിന്റെ ചില മണ്ഡലങ്ങളോട് പുറത്തു വരാൻ പറയുന്ന സമയം. आपके कुछ स्तरों को बाहर आने के लिए परमेश्वर घोषणा करने वाला समय. മറഞ്ഞിരിക്കുന്ന ചില മേഖലകളിൽ നിന്ന് പുറത്തു വരാൻ കൽപ്പിക്കുന്ന മാസം. छिपा हुआ कुछ स्तर परमेश्वर बाहर प्रकट करके लाने वाला महीना है. നിന്ദിക്കപ്പെട്ട മണ്ഡലങ്ങളിൽ നിന്ന് പുറത്തു വരാൻ കൽപ്പിക്കുന്ന മാസം. जहां पर आपने निंदा अनुभव किया वहां से आपको बाहर आने के लिए परमेश्वर घोषणा करने वाला समय. നിന്നെ കെട്ടിവെച്ച മേഖലയിൽ നിന്ന് നീ സ്വതന്ത്രമായി പുറത്തു വരുന്ന മാസം. आपको जहां पर बांध कर रखा था वहां से आप स्वतंत्रित होकर बाहर आने वाला महीना है. ഏത് നിലയിലാണെങ്കിലും നീ പുറത്തു വരുന്ന മാസം. कोई भी परिस्थिति में आप हो पर ये महीना आप बाहर आने वाला महीना है. നിങ്ങൾ അത് വിശ്വസിക്കുന്നു ഞാൻ വിചാരിക്കുന്നു. मैं विश्वास करता हूं कि आप इस वचन का विश्वास എങ്കിൽ करोगे. വിശ്വസിച്ച് അത് ഏറ്റെടുത്താട്ടെ. तो विश्वास के द्वारा इस वाणी को स्वीकार മൂന്നാമത് करें. ഒരു കാര്യം കൂടെ പറഞ്ഞ് അടുത്ത ദൂതിലേക്ക് കയറുക. तीसरा एक बात कहकर मैं आगे वाणी के आगे बढ़ना चाहता ഉൽപ്പത്തി हूं. പുസ്തകത്തിലോട്ട് വന്നാട്ടെ. उत्पत्ति के पुस्तक में आइए. 1-ാം അധ്യായം उसका पहला अध्याय 14 മുതൽ 19 വരെ വായിക്കുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ 4-ാം ദിവസം. ये 14वें वाक्य से 19वें वाक्य तक जब हम पढ़ते हैं वहां पर परमेश्वर का चौथा दिन ऐसे हम समझते हैं. എന്നെ ഒത്തിരി ബലപ്പെടുത്തിയ ഒരു ഭാഗം. അവിടെ പ്രസംഗിക്കാൻ പോയാൽ നമ്മൾ ഒരു വർഷം പ്രസംഗിച്ചാൽ തീരത്തില്ല. अगर हम उतना से भाग में से अगर प्रचार करने जाए तो 1 साल हो जाए फिर भी वह विषय खत्म नहीं होगा. 14-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്നു, പകലും രാവും വേർതിരിയാൻ വെളിച്ചത്തെ കൽപ്പിച്ച ദിവസം. तो 14वें वाक्य में ऐसे कहता है, दिन को रात से अलग करने के लिए आकाश के अंतर में ज्योतियां हो. വെളിച്ചങ്ങളെ ഒരു വേർതിരിവിന് വേണ്ടി സൃഷ്ടിച്ച ദിവസം. ज्योतियों को जो है एक अलगपन को प्रकट करने के लिए परमेश्वर उस दिन को उत्पन्न किया. എന്നോട് ദൈവാത്മാവ് വ്യക്തമായിട്ട് പറയാൻ പറയുന്നു, पवित्र आत्मा मुझे ये स्पष्ट रूप ഈ से कह रहा മാസത്തിൽ है, ये महीने में ദൈവം ചിലത് വേർതിരിക്കാൻ പോവാ. परमेश्वर कुछ बातों को अलग करने वाला है. വേർതിരിക്കാൻ വേണ്ടി ദൈവം കൽപ്പിക്കുന്നത് വെളിച്ചങ്ങളോട്. और अंतर और अलगपन दिखने के लिए परमेश्वर ज्योतियों को जो है ऐलान करेगा. ഓ മൈറ്റി ജീസസ്. എന്നാൽ പുതിയ നിയമത്തിൽ पर नए नियम में പിതാവും നമ്മളും തമ്മിലുള്ള വേർതിരിവ് ഇടിച്ചു കളഞ്ഞ് നമ്മളെ ഒന്നാക്കിയ ഒരു വെളിച്ചമുണ്ട്. അതിന്റെ പേരാ ലോകത്തിന്റെ വെളിച്ചമായ ക്രിസ്തു. पिता और हमारे बीच का जो अंतर है उसे तोड़कर निकाल देने के लिए इस दुनिया का जो है ज्योति है वो प्रकट हुआ था. उसका नाम है यीशु मसीह. അപ്പൊ അങ്ങനെയെങ്കിൽ अगर वैसा है ഞാൻ तो വ്യക്തമായിട്ട് പറയുന്നു, मैं स्पष्ट रूप से ഈ आपसे 4-ാം कहता हूं, മാസത്തിൽ इस चौथे महीने में നമ്മളോട് ആദ്യം പറഞ്ഞു നമ്മൾ ദൈവത്തോട് അടുക്കുന്ന മാസം पहले परमेश्वर ने कहा हम परमेश्वर के करीब जाने वाला महीना. എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മളും ദൈവവും തമ്മിൽ അടുക്കാൻ നിൽക്കുന്ന എല്ലാത്തിനെയും വേർതിരിച്ചു മാറ്റി വെളിച്ചം കൊണ്ട് നമ്മളെ അടുപ്പിക്കുന്ന ഒരു ദൈവം. इसका मतलब हमारे और परमेश्वर के रिश्ते के बीच में हमको करीब आने से रोकने वाले सभी बातों को परमेश्वर अपने ज्योति को लाकर तोड़कर उस जो है हमको करीब लाने वाला महीना. വെളിച്ചം വന്നാൽ जब ज्योति आती है ചിലത് വേർതിരിയും. कुछ बातें के बीच में अंतर प्रकट होगा. അങ്ങനെയെങ്കിൽ वैसा है യേശു കർത്താവ് നമ്മുടെ അടുക്കൽ വരുന്ന യാമം 4-ാം യാമം. इस चौथे समय पर जब यीशु मसीह हमारे करीब आ रहा है, അങ്ങനെയാണെങ്കിൽ ഈ 4-ാം മാസത്തിൽ वैसा है तो इस चौथे महीने में വെളിച്ചമായ ക്രിസ്തു നമ്മുടെ അടുക്ക വരുമ്പോൾ ज्योति जो मसीह है वो जब हमारे पास आता है ദൈവം ചിലത് വേർതിരിക്കുമെന്ന്. परमेश्वर कुछ बातों को अलग करेगा. നിന്റെ ലൈഫിൽ നിന്നെ ഒതുക്കാൻ നിന്ന ചില മേഖലകളെ ദൈവം വേർതിരിക്കും. आपके लाइफ में आपको सीमित रखने वाले कुछ मंडल स्तर जो है उसे परमेश्वर अलग करेगा आपसे. ഓ മൈറ്റി ജീസസ്. Amen. ഞാൻ ആത്മാവിൽ അത് ഫീൽ मैं ചെയ്യുന്നു. आत्मा में इसे अनुभव कर रहा ദൈവം हूं. ചിലതിനെ വേർതിരിക്കാൻ പോവാ. परमेश्वर कुछ लोगों को अंतर जो है अलग करने वाला है. നിന്റെ കുടുംബത്തിനകത്ത് നീ ആരാണെന്ന് തെളിയിക്കാൻ ദൈവം ഒന്ന് വേർതിരിക്കാൻ പോവാ. आपके परिवार में आप कौन हो ये साबित करने के लिए परमेश्वर आपको जरा अलग करने वाला है. നിന്റെ ഓഫീസിൽ നീ ആരാണെന്ന് തെളിയിക്കാൻ ദൈവം ചിലത് വേർതിരിക്കാൻ പോവാ. आपके ऑफिस में आप कौन हो ये साबित करने के लिए परमेश्वर कुछ बातों को अलग कर रहा है. അതിന് നിന്നോട് അടുത്ത് വരുന്ന ഒരു വെളിച്ചമുണ്ട്. उसके लिए आपके करीब आने वाला एक ज्योति है ആ വെളിച്ചത്തിന്റെ പേരാ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു. और उस ज्योति का नाम है परमेश्वर यीशु मसीह. സൃഷ്ടിപ്പിൽ जो है सृष्टि में ദൈവം എന്തെടുത്തു പകലിനെയും രാവിനെയും വേർതിരിക്കാനും ദൈവം നിയോഗിച്ചത് വെളിച്ചങ്ങളോടാണ്.
जो है उत्पत्ति में सृष्टि करने के लिए भी परमेश्वर ने दिन और रात को अलग करने के लिए परमेश्वर ने ज्योति का प्रकट किया। ഇനി നിങ്ങൾ അതിന്റെ 16-ാം വാക്യം ശ്രദ്ധിച്ചേ. और उसका 16वां वाक्य आप ध्यान दीजिए। പകൽ വാഴേണ്ടതിന് വലിപ്പമേറിയ വെളിച്ചവും और രാത്രി വാഴേണ്ടതിന് വലിപ്പം കുറഞ്ഞ വെളിച്ചവുമായി രണ്ട് വലിയ വെളിച്ചങ്ങളെ ദൈവം ഉണ്ടാക്കി, നക്ഷത്രങ്ങളെയും ഉണ്ടാക്കി. तब परमेश्वर ने दो बड़ी ज्योतियां बनाई, उनमें से बड़ी ज्योति को दिन पर प्रभुता करने के लिए और छोटी ज्योति को रात पर प्रभुता करने के लिए बनाया और तारागण को भी बनाया। അപ്പൊ രാത്രിക്കും വാഴാൻ പറ്റത്തില്ല, പകലിനും വാഴാൻ പറ്റത്തില്ല. इसका मतलब വെളിച്ചത്തിനെ വാഴാൻ പറ്റും. रात या दिन ये दोनों प्रभुता नहीं कर सकते, पर ज्योति ही प्रभुता कर सकती है। പകൽ വാഴുന്ന ഒരു വെളിച്ചമുണ്ട്, सुबह प्रभुता करने वाली एक ज्योति है രാത്രിയിൽ വാഴുന്ന ഒരു വെളിച്ചമുണ്ട്. और रात को प्रभुता करने वाली एक ज्योति है। ഓ മൈറ്റി ജീസസ്. അതാണ് നമ്മുടെ കർത്താവായ യേശു और ക്രിസ്തു. वो है हमारा प्रभु यीशु मसीह। ഞാൻ അതിനെ ആത്മാവിൽ ഇങ്ങനെ ഒന്ന് വ്യാഖ്യാനിക്കാൻ मैं ആഗ്രഹിക്കുന്നു. उसे आत्मा में इस तरह कहना चाहता हूँ, നിന്റെ ജഡത്തെയും आपके शरीर में നിന്റെ ആത്മാവിനെയും और आपके आत्मा में നിന്റെ പുറത്തെ മനുഷ്യനെയും और आपके बाहर के നിന്റെ मनुष्य അകത്തെ में, മനുഷ്യനെയും आपके अंदर के मनुष्य में ഒരുപോലെ भी വാഴാൻ കഴിയുന്ന एक जैसे प्रभुता करने ഒരു के लिए, വെളിച്ചമേ ഉള്ളൂ. और वैसा एक ही അതാണ് നമ്മുടെ ज्योति है, കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു. वो हमारा प्रभु यीशु मसीह है। അപ്പൊ വാഴുന്ന ഒരു വെളിച്ചം, तो प्रभुता करने वाला एक ज्योति, നമ്മളിൽ വാഴുന്ന ഒരു വെളിച്ചം. हमारे अंदर प्रभुता करने वाला एक ज्योति। ഓ മൈറ്റി ജീസസ്. Amen, amen. നമ്മളെ വാഴാൻ വേണ്ടി നിയോഗിക്കുന്ന ഒരു വെളിച്ചം, हमारे ऊपर प्रभुता करने के लिए नियुक्त किया गया एक ज्योति, നമ്മളെ വാഴാൻ വേണ്ടി പകലിന് വാഴാൻ അവസരം കൊടുക്കുന്ന വെളിച്ചം, सुबह को प्रभुता करने के लिए मौका देने वाला एक ज्योति, രാത്രിയിൽ ഒരു വെളിച്ചമായി വന്ന് വാഴുന്ന വെളിച്ചം. रात को एक ज्योति बनकर आने वाला जो है एक ज्योति। അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം നീ എന്ന് പറയുന്ന വ്യക്തിത്വത്തിന്, तो आप जो एक व्यक्तित्व हो, നിന്നിലെ ആത്മ മനുഷ്യനെ आपके अंदर के आत्मिक मनुष्य को നിന്റെ അകത്തും പുറത്തും വാഴാൻ, आपके अंदर और बाहर प्रभुता करने के लिए നിനക്ക് ജീവൻ തരുന്ന വെളിച്ചം, और आपको जीवन देने वाला ज्योति, അതിന്റെ പേര് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു. का नाम है यीशु मसीह। അതാ ഞാൻ പറഞ്ഞു ഇതൊരു വലിയ സബ്ജക്റ്റാ. मैंने इसके लिए कहा कि ये बहुत बड़ा विषय है। 14-ാം വാക്യത്തിൽ നിങ്ങൾ നോക്കിക്കേ. 14वां वाक्य आप देखें, ഈ വെളിച്ചത്തിന്റെ പ്രത്യേകത എന്തെന്ന്? इस ज्योति की खासियत क्या है पता है? അത് അടയാളമാ. वो जो एक चिन्ह है, അത് കാലമാണ്, ദിവസമാണ്, സംവത്സരമാണ്. वो चिन्ह है, वे नियम, समयों और दिन है और वर्षों का कारण है। ഇതെല്ലാം തിരിച്ചറിയാൻ വേണ്ടി നിനക്ക് തന്ന സാധനമാണ്. और ये सब आप समझ पाए, इसके लिए आपको ये चीज दी गई थी। നമ്മുടെ സബ്ജക്റ്റ് മറക്കൽ ഈ വർഷം നമുക്ക് റിസ്റ്റോറേഷൻ. हमारे इस साल का जो है प्रॉमिस भूलना जाए, पुनर्स्थापन है। അതിന് നമുക്ക് തന്ന കുറിവാക്യത്തിൽ എന്താ പറഞ്ഞത്? और उसके लिए നിനക്ക് നഷ്ടപ്പെട്ട സംവത്സരങ്ങൾ ഞാൻ മടക്കി തരും. और उसके आधारित होने के लिए परमेश्वर ने जो वचन दिया उसमें कहा गया है, तुम्हें नष्ट हुए समयों को मैं लौटा कर दूंगा। ഇവിടെ എന്താ പറയുന്നത്? यहाँ पर क्या लिखा है? മൈറ്റി ജീസസ്. ഈ കാലങ്ങൾ തിരിച്ചറിയാൻ, इन समयों को अलग अंतर करके समझने के लिए, സംവത്സരങ്ങൾ തിരിച്ചറിയാൻ. इन नियम समयों को समझने के लिए। 14-ാം വാക്യം 14वां वाक्य, അവിടെ എന്തോ എഴുതിയേക്കുന്നത്? സീസൺസ്, ഡേയ്സ് ആൻഡ് ഇയേഴ്സ് തിരിച്ചറിയാൻ. नियम, समयों, दिनों और वर्षों को समझने के लिए, നിനക്കൊരു വെളിച്ചത്തെ തരിക. उसके लिए आपको एक ज्योति दी गई है। അപ്പൊ നിനക്കൊരു സംവത്സരം മടക്കി വരുന്നതിന് മുമ്പ്, तो आपको ഒരു നിന്റെ സമയം റീസ്റ്റോർ ആകുന്നതിന് മുമ്പ് तो आपका समय पुनर्स्थापित होने से पहले നിന്റെ മേൽ ഒരു വെളിച്ചം വരണം. आपके ऊपर एक ज्योति आनी है। അങ്ങനെയെങ്കിൽ वैसा है तो നിനക്ക് റീസ്റ്റോറേഷൻ നടക്കണമെങ്കിൽ अगर आपके अंदर पुनर्स्थापन होना ഒരു है, വെളിച്ചം നിന്റെ മേൽ വരണം. एक ज्योति आपके ऊपर आना है, ആ വെളിച്ചമാണ് കർത്താവായ യേശു और ക്രിസ്തു. वो ज्योति है यीशु मसीह। ആ വെളിച്ചം നിന്നിൽ വന്നാൽ वो ज्योति अगर तेरे अंदर आए, ഉറപ്പ് നീ റീസ്റ്റോർ ആയിരിക്കും. आप यकीन कीजिए कि पुनर्स्थापन आपके अंदर प्रकट होगा। ഇനി അടുത്തത് നിങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചേ. अगला आप ध्यान दीजिए, 17-ാം വാക്യം. 17वां वाक्य, ഭൂമിയെ പ്രകാശിപ്പിക്കാനും പകലും രാത്രിയും വാഴാൻ, വെളിച്ചത്തെയും ഇരുളിനെയും തമ്മിൽ വേർപിരിക്കാനുമായി ഈ വെളിച്ചത്തെ ദൈവം എന്തെടുത്തു? ആകാശത്തിൽ നിർത്തി.
परमेश्वर 17-18 വാക്യങ്ങൾ 17वां और 18वां वाक्य, परमेश्वर ने उनको आकाश के अंतर में इसलिए रखा कि वे पृथ्वी पर प्रकाश दे तथा दिन और रात पर प्रभुता करे और उजियाले को अंधियारे से अलग करे, और परमेश्वर ने देखा कि अच्छा है। എന്ന് പറഞ്ഞാൽ സൂര്യനെയും ചന്ദ്രനെയും, इसका मतलब सूर्य और चंद्र को നക്ഷത്രങ്ങളെയും और नक्षत्र जो है तारे हैं उनको, ഒന്ന് ഭൂമിയെ പ്രകാശിപ്പിക്കണം, वो जो है एक पृथ्वी पर प्रकाश देना है പകലും രാത്രിയും വാഴണം, और दिन रात प्रभुता करना है, വെളിച്ചത്തെ ഇരുളിനെയും വാഴണം, और उजियाले और अंधियारे को भी प्रभुता करना है, എന്നിട്ട് ഇതിനെ തമ്മിൽ വേർപിരിക്കണം. और फिर इनके बीच में जो है अलगपन देखना है, അതിനുവേണ്ടി ആകാശവിധാനത്തിലാക്കി. और उसके लिए उनको परमेश्वर ने आकाश में रखा। എന്താ സുവിശേഷത്തിൽ യേശു നമ്മളോട് പറഞ്ഞു? सुसमाचार में यीशु मसीह ने हमसे क्या कहा? നിങ്ങൾ ലോകത്തിന്റെ വെളിച്ചം ആകുന്നു. आप इस दुनिया के ज्योति हो। അങ്ങനെയാണെങ്കിൽ ഈ വാക്യം വെച്ചിട്ട് വായിച്ചേ, വ്യാഖ്യാനിച്ചേ. तो ये वाक्य रखकर आप उस बात को इस तरीके से जो है समझे। ഇരുട്ടിനെയും വെളിച്ചത്തെയും വേർതിരിക്കാൻ വേണ്ടി ദൈവം ആക്കിയ പ്രകാശമാണ്. उजियाला और अंधियारे को अलग करने के लिए परमेश्वर ने आपको ज्योति बनकर नियुक्त किया है। നന്മയെയും തിന്മയെയും വേർതിരിക്കാൻ വേണ്ടി ദൈവം ആക്കിയ വെളിച്ചമാണ്. अच्छाई और बुराई का अंतर दिखाने के लिए परमेश्वर के द्वारा नियुक्त करे गए हुए ज्योति हो आप। അപ്പൊ നിന്റെ ലൈഫിൽ तो आपके जिंदगी में ദൈവം നിന്നെ വെളിച്ചമാക്കിയത് എന്തിനാ? आपने परमेश्वर ने आपको ज्योति क्यों बनाया? നീ തിരിക്കണം സാഹചര്യങ്ങളെ. आप परिस्थितियों को अलग अंतर दिखाना है। ഇരുളിനെ ഇരുട്ടായിട്ട് ഇരിക്കാൻ കഴിയത്തില്ല ഈ വാക്യം വെച്ച്. ये वचन रखकर अंधियारा जो है वो अंधियारा में नहीं रह सकता, ഇരുളിലും പ്രകാശത്തെ മാറ്റി നിർത്താൻ പറ്റത്തില്ല. और अंधियारे में भी आप जो है उजाले को अलग रख नहीं सकते। അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം उसका मतलब നിന്റെ പ്രതിസന്ധി സമയവും നീ പ്രകാശമുള്ളതാക്കണം. आपका संकट का समय भी आपको उजियाले से भरना है। നിനക്ക് അനുകൂലമല്ലെന്ന് തോന്നുന്ന സമയവും നീ നിന്നിലെ വെളിച്ചത്താൽ അതിനെ ഉപയോഗമുള്ളതാക്കണം. आपको अनुकूल नहीं है इन परिस्थितियों में भी आपके अंदर के ज्योति के द्वारा वो उसमें भी आपको उजियाले को प्रकट करना है। ആമേൻ. അതല്ലേ യേശു ചെയ്തേ? वही यीशु ने भी किया। കാറ്റ് അവിടെ കാണും, वहां पर हवा है, തിരമാല അവിടെ കാണും, वहां पर तूफान है, പക്ഷെ പത്രോസേ അതിന്റെ മുകളിൽ കൂടെ ചലിക്കാൻ നിനക്ക് കഴിയുമെന്ന് നിയോഗിച്ച് തെളിയിക്കുന്ന കർത്താവാണ് നമ്മുടെ കർത്താവ്. पर पत्रोस तू उसके ऊपर से चलकर आगे बढ़ सकता है, इसे साबित करने वाला नियुक्त किया गया एक परमेश्वर है तेरा അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം उसका मतलब നിന്റെ സന്തോഷ സമയത്ത് നീ എത്രത്തോളം ആനന്ദിച്ചോ, तो आपके आनंद के समय पर आपने जितने आनंद को अनुभव किया അത്രയും സന്തോഷം उतना ही आनंद നിന്റെ പ്രതിസന്ധി സമയത്ത് നിനക്ക് സന്തോഷിക്കാൻ പറ്റും. आपके संकट के समय में भी आप अनुभव कर सकते കാരണം हैं। എന്താ? कारण क्या है? നിന്റെ അടുക്കൽ വന്ന വെളിച്ചവും क्योंकि आपके करीब जो आया वो ज्योति, നിന്നെ വെളിച്ചമാക്കിയ വെളിച്ചവും और जो ज्योति ने आपको ज्योति എന്ന് बनाया, പറഞ്ഞാൽ उसका मतलब നീ വെളിച്ചമായത് आप ज्योति बने നിന്റെ കഴിവുകൊണ്ടല്ല. आपके योग्यता के कारण नहीं, നീ വെളിച്ചമായത് आप ज्योति हुए ക്രിസ്തു എന്ന വെളിച്ചം നിന്നിൽ വന്നോണ്ടാ. मसीह, ये जो ज्योति है वो आपके अंदर आया इसलिए। അപ്പൊ യേശു വെളിച്ചമാണെന്ന് तो പറഞ്ഞെങ്കിൽ यीशु अगर ज्योति है ആ ऐसा हम कहते സെയിം हैं, വേർഡാണ് നീ വെളിച്ചമാണെന്ന് പറഞ്ഞതിനും പറഞ്ഞത്. वो सेम वर्ड ही आप ज्योति हो ये कहने के लिए इस्तेमाल അപ്പൊ किया गया है। യേശു വെളിച്ചമാണെന്ന് പറഞ്ഞ ആ സെയിം ക്യാരക്ടറിസ്റ്റിക്സ് നിന്നിലുണ്ട്. तो यीशु ज्योति है वो कहने के लिए जो स्वभाव वहां पर प्रकट किया है, वो ये शब्द उपयोग कर कर आपको भी ज्योति कहा गया। യേശു നിന്നിൽ വന്നപ്പോ ഒരു സന്തോഷം ഉണ്ടായി. यीशु आपके अंदर आया तभी आपके अंदर एक आनंद प्रकट നീ हुआ, വെളിപ്പെടുമ്പോഴേ ആ സന്തോഷം പുറത്തു വരണം. और जब आप प्रकट होते हो तभी भी आपके द्वारा वो आनंद प्रकट होता അതാണ് है। നമ്മൾ ഈ ഉൽപ്പത്തി കാണുന്നത്. ये उत्पत्ति में हम वही देखते हैं। മൂന്നാം വാക്യത്തിൽ ഒരു വെളിച്ചം ഉണ്ടായി. तीसरे वाक्य में एक जो है प्रकाश ज्योति प्रकट हुई। സൂര്യനും ചന്ദ്രനും നക്ഷത്രങ്ങളും 4-ാം ദിവസം ഉണ്ടാകുന്നു. ये सूर्य चंद्र और ये तारे जो है वो चौथे दिन उनका उत्पन्न हुआ। അങ്ങനെയെങ്കിൽ അതിനു മുമ്പുണ്ടായിരുന്ന സൂര്യൻ ആരാ? तो उसके पहले एक सूर्य था, वो कौन था? പകലിൽ ഉണ്ടാകുന്നെങ്കിൽ ഒരു വെളിച്ചമുണ്ട്, അതിന്റെ പേരാ സൂര്യൻ. तो सुबह एक ज्योति है, उसका नाम है सूर्य। അതൊരു വലിയ വെളിച്ചം. वो एक बड़ा प्रकाश है। ഒരു ഇരുള് വരുന്നതിന് മുമ്പ്, ഒരു സന്ധ്യ വരുന്നതിന് മുമ്പ് നിന്ന് ആ വെളിച്ചം ആരാ? एक शाम आने से पहले वहां पर एक सूर्य रुका था, वो ज्योति कौन था?
ആഴത്തിന്റെ മീതെ ഇരുളുണ്ടായിരുന്നെന്ന് പറഞ്ഞു. और वहां पर ऐसा लिखा है कि गहराई के ऊपर जो है अंधियारा था. അങ്ങനെയാണെങ്കിൽ ഒരു വെളിച്ചം അവിടെ വന്നേ. तो वहां पर उसका मतलब एक प्रकाश आया. ആ വെളിച്ചം ആരാ? तो वो ज्योति कौन है? പുതിയ നിയമത്തിൽ പറഞ്ഞ ആ വെളിച്ചം ക്രിസ്തുവാ. नए नियम में कहा गया है कि वो ज्योति यीशु मसीह है. പക്ഷെ പഴയ നിയമത്തിൽ സൂര്യനെന്ന് എടുത്ത് പറയുന്നുണ്ട്. पर नए पुराने नियम में सूर्य ये उठकर कहा गया है. യേശുവിന് ഇട്ടിരിക്കുന്ന പേര് നീതി സൂര്യൻ. और രോഗോപശാന്തിയോടെ വരും. और यीशु मसीह को जो है धार्मिक सूर्य ऐसा कहा गया है. നീതി സൂര്യൻ രോഗോപശാന്തിയോടെ വരും. और वो जो है धार्मिक सूर्य है और वो पूर्ण अधिकार और प्रभुता के द्वारा वहां पर प्रकट होगा. അപ്പം ഇപ്പോൾ ഈ സൂര്യൻ നമുക്ക് തരുന്നതായി എനർജി. और ये सूर्य अभी भी हमको एनर्जी शक्ति देता है. അതുകൊണ്ടാണ് നമ്മുടെ ആരോഗ്യം ബാലൻസ് ആയിരിക്കുന്നത്. इसके लिए हमारा आरोग्य जो है वो बैलेंस्ड है. യേശുവിനെ അങ്ങനെ പറഞ്ഞേക്കുന്നത്. यीशु को भी वैसे ही कहा നീതി गया है. സൂര്യനാ. वो धार्मिक सूर्य അവൻ है. നിനക്ക് ആരോഗ്യം തരുന്ന സൂര്യനാ. वो आपको आरोग्य देने वाला सूर्य है. അപ്പൊ ഈ യേശു 3 ദിവസം കൊടുത്ത കാര്യമാണ് ഇപ്പം സൂര്യനും ചന്ദ്രനും നക്ഷത്രങ്ങളും കൂടെ കൊടുക്കുന്നത്. और जो यीशु ने 3 दिन दिया वही चीजें अभी सूर्य चंद्र और तारे वहां पर दे रहे हैं. അത് തന്നെയാ പുതിയ നിയമത്തിൽ വരുമ്പോ. और नए नियम में भी वही बात है. ലോകത്തിന്റെ വെളിച്ചം യേശു. दुनिया का ज्योति यीशु है. എന്നിട്ട് യേശു തന്റെ കൂടെ നിൽക്കുന്ന ശിഷ്യന്മാരിൽ അപ്പോസ്തലന്മാരെ നോക്കിയിട്ട് പറഞ്ഞു, നിങ്ങൾ ലോകത്തിന്റെ വെളിച്ചം. और फिर यीशु के चेलों के अंदर से प्रेरितों को ढूंढकर निकाला. उन्हें परमेश्वर ने कहा कि तुम दुनिया के ज्योति हो. അപ്പൊ യേശുവിനെ അവരിലൂടെ വെളിപ്പെടുത്താൻ യേശു तो ആഗ്രഹിക്കുന്നു. यीशु अपने आप को उनके द्वारा प्रकट करवाना चाहता था. ഇതല്ലേ ഉൽപ്പത്തി സംഭവിച്ചു. यही उत्पत्ति में भी हुआ. ആദ്യത്തെ 3 ദിവസം യേശു വെളിച്ചമായി വരുന്നു. पहले 3 दिन यीशु वहां पर ज्योति बनकर रुका. എന്നിട്ട് 4-ാം ദിവസം മുതൽ ആ വെളിച്ചം സൂര്യനിലൂടെയും ചന്ദ്രനിലൂടെയും നക്ഷത്രങ്ങളിലൂടെയും പുറത്തു വരുന്നു. और फिर 4था दिन वो ही ज्योति प्रकाश जो है सूर्य चंद्र और ताराओं के द्वारा प्रकट हो रही है. അതുകൊണ്ട് ഞാനൊന്ന് ചോദിച്ചോട്ടെ, इसके लिए क्या मैं आपसे पूछूं, പിന്നെന്തിനാ ഈ യേശു മരിച്ചപ്പോ ഈ സൂര്യൻ ഇരുണ്ടുപോയെ? तो यीशु जब मरा तो ये सूर्य जो है ये अंधियारे से ये भर क्यों गया? യേശു തന്റെ പ്രാണനെ വിടുമ്പം ബൈബിൾ പറയുന്നു സൂര്യൻ ഇരുണ്ടുപോയി. जब यीशु ने अपने प्राण को छोड़ा वचन कहता है कि सूर्य जो है वो अंधियारे से भर गया. അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം उसका मतलब യേശുവിലെ വെളിച്ചമാണ് സൂര്യൻ ഈ പ്രകടിപ്പിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. इसका मतलब यीशु का ज्योति ही सूर्य में प्रकट हो रहा था. അതുകൊണ്ടാണ് യോഹന്നാൻ പറഞ്ഞത് യേശുവിനെ കൂടാതെ ഒന്നും ഉളവായിട്ടില്ല. इसके लिए यूहन्ना कहता है कि मसीह के अलावा कोई भी बात उत्पन्न नहीं हुई है. അപ്പം യേശുവിൽ നിന്ന് സൂര്യനിലേക്ക് വന്ന കാര്യം, तो ചന്ദ്രനിലേക്ക് വന്ന കാര്യം, നക്ഷത്രങ്ങളിലേക്ക് വന്നത് പോലെ പുതിയ നിയമത്തിൽ യേശു കൈമാറിയ വെളിച്ചം നിന്നിലേക്ക് വന്നു. हालेलुया. यीशु के द्वारा जो सूर्य चंद्र और ताराओं में जो प्रकाश आई, नए नियम में यीशु के अंदर की ज्योति वो आपके अंदर आई है. ഇപ്പൊ പുതിയ നിയമത്തിൽ വെളിപ്പെട്ട വെളിച്ചം, ക്രിസ്തുവിലൂടെ വെളിപ്പെട്ട വെളിച്ചം ഇന്ന് ലോകത്തിന് കൈമാറാൻ ഒറ്റ ഗ്രൂപ്പേ ഉള്ളൂ, അത് അവന്റെ മക്കളാണ്. आमीन. और इस नए नियम में यीशु के अंदर का जो ज्योति है वो अगर किसी को देना है तो उसकी योग्यता एक ही झुंड को है, वो है परमेश्वर के बच्चे. അതാണ് 4-ാം ദിവസം നടന്നത്. और वो 4थे दिन में वहां पर प्रकट हुआ. അതുകൊണ്ട് എന്താ കർത്താവ് പറഞ്ഞെന്താ? तो वहां पर परमेश्वर ने क्या कहा है? അതുകൊണ്ട് നീ വാഴണം. इसके लिए आपको प्रभुता करनी है. സൂര്യനോട് വാഴാൻ പറയുന്നു, सूर्य को प्रभुता करने के लिए परमेश्वर ചന്ദ്രനോട് कहता വാഴാൻ है. പറയുന്നു, चंद्र को प्रभुता करने के लिए परमेश्वर कहता है. നക്ഷത്രങ്ങളോട് വാഴാൻ പറയുന്നു. ताराओं को जो है प्रभुता करने के लिए कहता है. അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചേ, इसके लिए आप ध्यान दीजिए. ഈ ഗോളങ്ങളെ ഏതിനേലും മനുഷ്യന് കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റുമോ? ये जो प्लैनेट्स है, ये जो भी बातें हैं, क्या कोई मनुष्य इन पर नियंत्रण रख सकता है? പക്ഷേ അഭിഷക്തൻ ചെയ്തു. पर एक अभिषेक दास ने वो किया. സൂര്യ നീ ഗിബയോനിലും, सूर्य तू गिबियोन में, ചന്ദ്ര നീ അയ്യാനൂൻ താഴ്വരയിലും നിൽക്ക. और चंद्र तू जो है तू अय्यानुर के तराई में रुक जा. അപ്പോൾ അത് നിന്നു. और वो तभी वहां पर रुक അപ്പൊ गए. അതിന്റെ അർത്ഥം उसका मतलब ഈ വാഴാൻ കൽപ്പിച്ച സൂര്യനിലും ചന്ദ്രനിലും നക്ഷത്രങ്ങളിലും ഇരിക്കുന്ന അധികാരത്തെക്കാൾ വലിയ അധികാരമുള്ള ഒരൊറ്റ സൃഷ്ടിയേ ഉള്ളൂ,
അത് ദൈവത്തിൻ്റെ മക്കളാണെന്നല്ലേ? तो इसका मतलब ये है कि सूर्य चंद्र और ताराओं को वहां पर रुकाने लायक उससे भी ज्यादा ताकत रखने वाले एक ही झुंड है, वो है मनुष्य जिनको परमेश्वर ने सृष्टि किया। ഉൽപ്പത്തിയിൽ उत्पत्ति में 1-ാം അധ്യായത്തിൽ पहले अध्याय में സൂര്യനോട് വാഴാൻ പറയുന്നു, सूर्य को प्रभुता ചന്ദ്രനോട് करने के വാഴാൻ लिए, പറയുന്നു, चंद्र को प्रभुता करने के लिए നക്ഷത്രങ്ങളോട് വാഴാൻ कहा, പറയുന്നു. तारों को प्रभुता करने के लिए कहा। 2-ാം അധ്യായം എത്തിയപ്പോൾ दूसरे अध्याय में जब हम ഒന്ന് पहुंचते हैं, അവസാനിച്ചപ്പോഴത്തേക്കും जब एक पहला अध्याय खत्म हो गया, 4-ാം ദിവസത്തിൽ चौथे दिन में വാഴാൻ സൂര്യനോട് പറയുന്നു, प्रभुता करने के लिए सूर्य से कहा, ചന്ദ്രനോട് പറയുന്നു, चंद्र से कहा, നക്ഷത്രങ്ങളോട് പറയുന്നു. तारों से कहा। പക്ഷെ 6-ാം ദിവസത്തിൽ पर छठवें दिन में ദൈവം ദൈവത്തിന്റെ ഇമേജ് പുറത്തെടുത്തപ്പോ പറഞ്ഞു, परमेश्वर ने जब अपने स्वरूप को बाहर लाया तब वो कहता है വാഴ്ച ഇനിയും ഇതിനല്ല, प्रभुता अभी इन चीजों को नहीं है, ഇനി അത് മനുഷ്യർക്കാവും. वो मनुष्य को करना है। അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം, उसका मतलब സൂര്യ നിനക്ക് വാഴാൻ ഒരു ടെറിട്ടറി ഉണ്ട്, सूर्य तुझे प्रभुता करने का एक क्षेत्र है, നിനക്കൊരു ഒരു ഒരു പരിധിയുണ്ട്. तुझे एक सीमा रखी गई है। ചന്ദ്ര നിനക്കൊരു പരിധിയുണ്ട്, चंद्र तुझे तेरे लिए एक सीमा रखी गई है। നക്ഷത്രങ്ങളെ നിനക്കൊരു പരിധിയുണ്ട്. तारों तुम्हारे लिए एक सीमा रखी गई है। അതിനു മുകളിൽ ഞാൻ ഒരാളെ ആക്കുക, उसके ऊपर मैं एक व्यक्ति का नियुक्त कर रहा हूं, അതിന്റെ പേരാണ് ആദം. उसका नाम है आदम। അങ്ങനെയെങ്കിൽ अगर वैसा है तो പുതിയ നിയമത്തിൽ പറഞ്ഞ ലോകത്തിന്റെ വെളിച്ചമായ ഞാനും നീയും नए नियम के जो ज्योति है वो आप और मैं है, तो ഉൽപ്പത്തി 1-ാം അധ്യായത്തിൽ കാണുന്ന സൂര്യനേക്കാൾ പവറുള്ളവരാണെന്നല്ലേ എൻ്റെ അർത്ഥം? इसका मतलब इस उत्पत्ति में जो सूर्य को हम देखते हैं उससे भी सामर्थ्यवान है हम। ആദമിന് കിട്ടിയ അധികാരം കൊണ്ട് आदम को जो अधिकार मिली थी അഭിഷക്തൻ സൂര്യനെ പിടിച്ചു നിർത്തി, और अभिषेक दास ने उसके द्वारा सूर्य को वहां पर रुका दिया, ചന്ദ്രനെ സ്റ്റോപ്പ് ചെയ്തു, चंद्र को वहां पर रुका दिया, കാലങ്ങളെ തിരുത്തി. समयों को उसने वापस लिख दिया। കാരണം ഇവിടെ എഴുതിയേക്കുന്ന ഈ വെളിച്ചങ്ങളെ കാലം സമയം എല്ലാം നിയന്ത്രിക്കുന്നു. क्योंकि यहाँ पे लिखा है कि इसके द्वारा समय वर्ष दिन सभी बातों पर नियंत्रण रखा ഇത് गया। മുഴുവനും ചേഞ്ച് ചെയ്തു അഭിഷക്തനായ യോശുവ. योशुआ जो अभिषेक दास है, इन चीजों को सब उसने उलट पलट कर दिया। അത് ആദമിന് കിട്ടിയ അധികാരത്തിൽ, वो आदम के द्वारा मिली हुई अधिकार, അതിന്റെ മുകളിലെ അധികാരമാണ് ക്രിസ്തുവിന്റെ അധികാരം. और उसके भी ऊपर का अधिकार है मसीह का अधिकार, സകല അധികാരവും सभी अधिकार। ആ വെളിച്ചമാണ് നിന്റെ മേലെ ഇരിക്കുന്നത്. वो ज्योति है आपके ऊपर। എത്ര പേർക്ക് ദൂത് മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ എനിക്കറിയാം. कितने लोग इस वाणी को समझ रहे हैं? ശ്രദ്ധിക്കുക, ध्यान दीजिए। ഒന്നുകൂടെ ഞാനത് പറയാം. और एक बार मैं आपसे कहता हूं, ഉൽപ്പത്തിയിൽ ദൈവം സൃഷ്ടിക്കുമ്പോൾ 4-ാം ദിവസത്തിൽ ഒരു വാഴ്ച പറയുന്നു. उत्पत्ति के पुस्तक में चौथे दिन में एक प्रभुता के बारे में परमेश्वर ആര് कहता है। വാഴും? कौन प्रभुता സൂര്യൻ करेगा? വാഴും, सूर्य प्रभुता ചന്ദ്രൻ करेगा, വാഴും, चंद्र प्रभुता നക്ഷത്രങ്ങൾ करेगा, വാഴും. तारे प्रभुता करेंगी। അത് സമയം, वो समय को, അത് ഞാൻ ഒന്നുകൂടെ അത് എടുത്തു പറയാം, സീസൺസ്, ഡേയ്സ് ആൻഡ് ഇയേഴ്സ്, समय, दिन और वर्ष, അത് അടയാളങ്ങൾ, ये और चिन्ह को, ഇതെല്ലാം നിയന്ത്രിക്കുന്നത് വാഴുന്നത് ഈ ചന്ദ്രനും നക്ഷത്രങ്ങളും സൂര്യനും. और इन पर सब नियंत्रण रखने वाला चीज है सूर्य, चंद्र और तारे। 6-ാം ദിവസം സൃഷ്ടിപ്പിലെത്തിയപ്പോൾ और छठवें दिन के सृष्टि पे जब पहुंचते हैं, ഇതിന്റെ എല്ലാം മുകളിൽ इसी के सब के ऊपर ദൈവം ആക്കി വെച്ച ഒരു മനുഷ്യത്വം, അത് ആദാം. और परमेश्वर ने उसके ऊपर एक मनुष्य को रखा, उसका नाम है आदम। അപ്പൊ ഒന്ന് ചിന്തിച്ചേ, तो आप सोचिए, അവനിൽ ആ അധികാരം വരാൻ കാരണം ദൈവത്തിന്റെ ഇമേജാണ്. उसके पास वो अधिकार आने का कारण परमेश्वर का स्वरूप है। ദൈവത്തിന്റെ ആത്മരൂപം അവനിലുണ്ട്. परमेश्वर का आत्मिक रूप जो है वो उसके अंदर है, അതാണ് ആ അധികാരം വരാൻ കാരണം. और उसके कारण ही उसने उस अधिकार को प्राप्त किया। അവന്റെ അധികാരത്തിന് ഒരു പരിധിയുണ്ട്. और उसके अधिकार को एक सीमा है। അപ്പം സൂര്യന്റെ അധികാരത്തിന് പരിധിയുണ്ട്, तो सूर्य के अधिकार को सीमा है, ആദമിന്റെ അധികാരത്തിനും പരിധിയുണ്ട്. आदम के अधिकार को भी सीमा है। ഈ ആദമിന്റെ പരിമിതിയുള്ള ഒരു ടെറിട്ടറിയുള്ള അധികാരത്തിൽ നിന്നുകൊണ്ടാണ് യോശുവ സൂര്യനെയും ചന്ദ്രനെയും പിടിച്ചു നിർത്തുന്നത്. और ये सीमा जिस अधिकार पर है वैसा अधिकार है आदम का, उसके अंदर रुककर योशुआ ने सूर्य और चंद्र को वहां पर रुका लिया। അതിനെ പിടിച്ചു നിർത്തിയപ്പോ और उसको जब उसने पकड़कर रुका लिया, സീസണ്, समय, കാലത്തെ, दिन, ഓ
ഡേയ്സിനെ दिन और वर्ष, യോശുവ തീരുമാനിച്ചു. और योशुआ ने उसका निर्णय किया. എന്നാൽ पर പുതിയ നിയമത്തിൽ വരുമ്പോൾ जब हम नए नियम में आते हैं, യേശു കർത്താവ് സ്വർഗാരോഹണം ചെയ്യുന്നതിന് മുമ്പ് यीशु मसीह स्वर्ग में जाने से पहले ശിഷ്യന്മാരോട് പറഞ്ഞ വാക്കുണ്ട്, चेलों से वो एक ऐसे बात कहता है, ഒരു ബാലൻസും ഇല്ല, മുഴുവൻ അധികാരവും എങ്കിൽ ഇരിക്കുന്നു, ऐसा कोई भी बात बची नहीं है, पूर्ण अधिकार मेरे ऊपर है, അത് ഞാൻ നിങ്ങൾക്ക് കൈമാറുന്നു. वो मैं आपको देता हूं. അപ്പം യേശു ക്രിസ്തുവിൽ നിന്ന് നമുക്ക് കിട്ടിയ വെളിച്ചം, तो हमारे ऊपर जो ज्योति यीशु मसीह के द्वारा आया है, അപ്പം ഇവരിൽ എല്ലാവരും ഉള്ളതിനേക്കാൾ പരിധിക്ക് മുകളിലാണ് നമ്മുടെ അധികാരം. और इन सभी बातों के ऊपर बिना कोई सीमाएं का सामर्थ्य और ज्योति हमारे ऊपर है. അങ്ങനെയെങ്കിൽ वैसा है तो നിന്റെ സംവത്സരങ്ങൾ നിനക്ക് തിരിച്ചു പിടിക്കാൻ പറ്റത്തില്ലേ? आपके समय को क्या आप फिर से नहीं ले सकते क्या? അതുകൊണ്ട് ആ പ്രവാചകൻ പ്രവചിച്ചു, इसके लिए नबी ने ऐसे नबूवत किया, നിന്റെ സംവത്സരങ്ങൾ നിനക്ക് മടക്കി തരും. आपके समयों को परमेश्वर लौटा कर देगा. അങ്ങനെയെങ്കിൽ ഈ 4 മാസം वैसा है तो इस चौथे महीने में ദൈവം നിങ്ങളോട് ദൂത് പറയുന്നു. परमेश्वर आपसे ये वाणी कह रहा है. അപ്പൊ ഇനി എന്റെ ചോദ്യം, मेरा सवाल आपसे ये है, കർത്താവ് ഇങ്ങനൊക്കെ പറയാനുള്ള കാരണം എന്താ? परमेश्वर ये ऐसा सब कहने का आपका क्या उद्देश्य है? സൂര്യൻ വാഴണം. सूर्य प्रभुता करना है. നമ്മള് യെഹെസ്കേലിന്റെ പുസ്തകം നിങ്ങളെല്ലാം കൂടെ ഈ ദിവസങ്ങളിലെ ദൂതുകളിൽ എല്ലാം നിങ്ങൾ എൻ്റെ കൂടെ ചേർന്ന് നിന്നെങ്കിലേ പറ്റുള്ളൂ. तो इन दिनों में जो भी वाणी में बांट रहा हूं, सभी पे आप मेरे साथ एक साथ ध्यान देकर सफर करना है. എല്ലാം കണക്റ്റഡാ. ये सब जो है रिश्ता बनाए रखने वाले वाणी है. ഞങ്ങൾക്ക് ആ വാക്യം ഒന്നുകൂടെ നിങ്ങൾക്ക് തരാം. യെഹെസ്കേൽ പ്രവാചകന്റെ പുസ്തകം एजेकिएल का 28-ാം അധ്യായം उसका 28वां अध्याय, അതിന്റെ 13-ാമത്തെ വാക്യം उसका 13वां वाक्य, വായിച്ചാട്ടെ. तू परमेश्वर की एदन नाम बारी में था, तेरे ആരെ കുറിച്ചാണ് പറയുന്നത്? ये किसके बारे में कहा गया है? 14-ാം വാക്യം വരും. 14वां वाक्य, तू छाने वाले अभिषिक्त करूब था, मैंने तुझे ऐसा ठहराया कि तू परमेश्वर के पवित्र पर्वत पर रहता था, तू आग सरीखे चमकने वाले मणियों के बीच चलता फिरता था. അപ്പൊ എന്താ പറഞ്ഞേ? 13-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്നു നീ ഏദൻ തോട്ടത്തിലായിരുന്നു. 13वां वाक्य में ऐसे कहा गया है कि तू एदन नाम बारी में था. 14-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്നു 14वें നീ वाक्य में कहा ചിറകു गया है, വിടർത്തി മറയ്ക്കുന്ന കെരൂബാകുന്നു. तू छाने वाला अभिषिक्त करूब था, ഞാൻ നിന്നെ വിശുദ്ധ ദേവപർവ്വതത്തിൽ ഇരുത്തിയിരുന്നു. मैंने तुझे ऐसे ठहराया कि तू परमेश्वर के पवित्र पर्वत पर रहता था. അപ്പൊ ഇത് ആരെ കുറിച്ചാ പറയുന്നത്? ये किसके बारे में कहा गया है? നമ്മുടെ ശത്രുവായ हमारा शत्रु, ലോകത്തിന്റെ അധിപതിയായ इस दुनिया का जो प्रभु है, സാത്താനെ കുറിച്ചാ പറയുന്നത്. सातान के बारे में कहा गया है. ഈ സാത്താൻ ये शैतान പണ്ട് पहले കെരൂബായിരുന്നപ്പോൾ वो जब करूब था, എവിടായിരുന്നു? वो कहाँ पे था? ഏദനിലായിരുന്നു. वो एदन में था. അപ്പൊ അങ്ങനെയെങ്കിൽ वैसा है तो ഏദൻ അന്നുണ്ട്. एदन तभी था. ഏദൻ അന്നുണ്ടെങ്കിൽ अगर एदन वाटिका तब ഈ थी, ഭൂമി ഉണ്ടെന്ന്, तो तभी ये धरती भी थी, ഈ ജീവജാലങ്ങളെല്ലാം ഉണ്ട്. और ये सारे जीवित जो है सभी बातें थी. അത് മൂലഭാഷയിൽ പഠിച്ചെങ്കിലേ അറിയത്തുള്ളൂ. और उसका अगर रूट वर्ड पढ़ोगे तभी आपको समझेगा. ഇവിടെ എല്ലാം ഉപയോഗിച്ച് ഉണ്ടാകട്ടെ മെയ്ഡ് എന്ന ഇംഗ്ലീഷിൽ ഉപയോഗിച്ചു. यहाँ पर इंग्लिश में ऐसा लिखा गया है कि बनाया जाए, उत्पन्न हुआ जाए, പക്ഷെ മൂലഭാഷയിൽ വരട്ടെ എന്നുള്ള പദം ഉപയോഗിച്ചു. पर उसका रूट वर्ड जब हम पढ़ते हैं ऐसा कहा गया है, वो आ जाने दो, आ जाने दो. എന്നാൽ ഈ 4-ാം ദിവസത്തെ സൃഷ്ടിപ്പിൽ पर इस चौथे दिन की सृष्टि में നമ്മൾ കാണുന്ന ഈ വെളിച്ചങ്ങളെ हम जो ये ज्योतियां देखते हैं, ദൈവം വിളിക്കുകയല്ല, परमेश्वर उनको बुला नहीं रहा, ദൈവം കൽപ്പിച്ചാക്കുക. परमेश्वर उनको आज्ञा देकर वहां पर रुका रहा है. ഇത് വലിയൊരു സബ്ജക്റ്റാണ്, ഞാൻ അതുകൊണ്ട് തൊടത്തില്ല. वो एक बड़ा विषय है, अभी मैं नहीं छूऊंगा. അപ്പൊ നിങ്ങൾ നോക്കിക്കേ, तो आप वहां पर ये देखिए, ഒന്നാമത്തെ വാക്യം ആദിയിൽ ദൈവം ആകാശവും ഭൂമിയും സൃഷ്ടിച്ചു. पहला वाक्य यह है कि परमेश्वर ने आकाश और पृथ्वी का निर्माण किया. ഈ ഭൂമിയിലല്ല മനുഷ്യൻ പാർത്തത്. इस धरती पर नहीं पहले मनुष्य जीवित रहा, അവിടെ പാർത്തത് കെരൂബ. वहां पर पहले केरूब रहते थे, ആ കെരൂബ് പാർത്ത തോട്ടമാണ് ഏദൻ. और वो केरूब एदन वाटिका में रहने वाला वाटिका था.
അപ്പൊ അതിന് ഇരിക്കാൻ കൊടുത്തതാണ് ഏദൻ. तो उसको बैठने के लिए दिया गया हुआ जगह था एदन वाटिका, അതിന്റെ ടെറിട്ടറി ആയിരുന്നു ഈ ഭൂമി. और उसका क्षेत्र था ये दुनिया. അതുകൊണ്ടാണ് ഇപ്പോഴും അവൻ ഇവിടെ കിടന്ന് കളിക്കാൻ പറ്റുന്നത്. इसके लिए वो अभी भी यहाँ पर जो है कार्य कर पा रहा. അതുകൊണ്ടാണ് അവന്റെ തോട്ടത്തിൽ കയറാൻ പറ്റിയത്. इसके लिए वो वाटिका के अंदर आ पाया. യേശു ക്രിസ്തു ഈ ഭൂമിയിൽ വരുന്നിടം വരെ यीशु मसीह इस धरती पर आने तक, ഏതൊക്കെ സംവിധാനം ഈ ഭൂമിയിലുണ്ടോ या इस दुनिया में जो भी संविधान थी, അതെല്ലാം സാത്താന് പരിചയമുള്ളടോ. वो सब शैतान उसके बारे में जानता था. പക്ഷെ യേശുവിന്റെ ജനനം മാത്രം അവന് പരിചയമില്ല. पर यीशु मसीह का जन्म ही वो नहीं कभी जान पाया. അതുകൊണ്ടാണ് നിങ്ങൾ ചിന്തിച്ചേ, इसके लिए आप सोचिए, യേശു ജനിച്ചപ്പം जब यीशु ने जन्म लिया, ഇവൻ ആളെ വിട്ടത് കൊട്ടാരത്തിലാ. इसने जो है महल के अंदर लोगों को भेजा. യേശുവിനെ തിരക്കി ഇറങ്ങിയവനെ പോലും വഴിതെറ്റിച്ചു വിട്ടത് എവിടാ? അവരെ എത്തിച്ച എവിടാ? കൊട്ടാരത്തിലാ. यीशु को जो ढूंढ कर आए उनको भी उसने उनका रास्ता भटका दिया और उनको महल में भेज दिया. 2 വയസ്സിൽ താഴെയുള്ള കുഞ്ഞുങ്ങളെ എല്ലാം കൊന്നു. 2 साल के नीचे के सारे बच्चों को उसने मार दिया. പണ്ട് അത് ചെയ്ത पहले भी उसने മോശയുടെ കാലത്ത്, मूसा के समय में, ഇപ്പോഴും അത് ചെയ്തു. अभी भी उसने वही किया. കാരണം പുള്ളിക്ക് ഒരു കൺഫർമേഷൻ ഇല്ല. क्योंकि उसको ये कोई बात का यकीन ही കാരണം नहीं, പുള്ളിയുടെ കാതിൽ ഒറ്റ ദൂതേ ഉള്ളൂ, क्योंकि उसके कान में एक ही वाणी है, സ്ത്രീയുടെ സന്തതി. स्त्री का वारिस. അതുകൊണ്ടാണ് इसके लिए നിങ്ങൾ ചിന്തിക്ക്, आप सोचिए, ഈ ദൂത് കേട്ടതിന് ശേഷം ये वाणी सुनने के बाद അവന്റെ ആംഗിൾ വേറെയാ. और उसकी दिशा अलग है. ഇതിനെക്കുറിച്ച് ഞാൻ മസ്കറ്റിൽ പ്രസംഗിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക ചർച്ചിൽ. इसके बारे में मैं जो है मस्किट की कलीसिया में प्रचार कर रहा हूँ. വെള്ളിയാഴ്ച, ഈ കഴിഞ്ഞ വെള്ളിയാഴ്ച അതിന്റെ ആദ്യത്തെ ദൂതാണ്. और उसका पहले शुक्रवार जो है उसका पहला वाणी हमने അതിന്റെ release ബാക്കി किया. ദൂതുകൾ അടുത്ത വെള്ളിയാഴ്ച മുതൽ കാണും. और उसके आगे के वाणियों को मैं अगले हफ्तों में सिखाऊंगा. അപ്പൊ നിങ്ങൾ ചിന്തിക്ക്, तो आप सोचिए, യേശു ക്രിസ്തുവിന്റെ വരവിൽ यीशु मसीह के आने में ജനനം വ്യത്യസ്തം. वहां पर उसका जन्म अलग है. അതുകൊണ്ട് അവിടെ അവനെ ഒന്നും ചെയ്യാൻ പറ്റിയില്ല. इसके लिए वहां पर शैतान कुछ नहीं कर पाया. അതിനുശേഷം അങ്ങനെ ഒരു ജന്മം ഇല്ല. उसके बाद वैसा एक जन्म അതിനു किसका മുമ്പ് हुआ ही അങ്ങനെ नहीं. ഒരു ജന്മം ഇല്ല. इसके पहले भी वैसा एक जन्म नहीं हुआ. അപ്പൊ നിങ്ങൾ നോക്കിക്കേ, तो आप देखिए, യേശുവിന്റെ ലൈഫ് മൊത്തം വ്യത്യസ്തമാണ്. यीशु का जिंदगी पूर्ण तरीके से अलग है. പിശാചിന് നന്നായിട്ട് അറിയാവുന്ന വിഷയം ന്യായപ്രമാണം. शैतान जो है न्याय व्यवस्था को बहुत अच्छे से समझता है. അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ നോക്കിക്കേ, इसके लिए आप देखिए, എവിടെ യേശു ക്രിസ്തുവിനെ കൊടുക്കാൻ ശ്രമിക്കുന്ന അവിടെ എല്ലാം ഉപയോഗിച്ച ന്യായപ്രമാണം. जहां पर भी वो यीशु मसीह को जो है रुकावट लाना चाहते थे, वहां पर उन्होंने न्याय व्यवस्था का उपयोग किया. സകലരെയും പിശാച് ഉപയോഗിക്കുന്ന ന്യായപ്രമാണം വെച്ച. और सभी को शैतान जो है न्याय व्यवस्था के द्वारा उपयोग करता അപ്പൊ ന്യായപ്രമാണം നന്നായിട്ട് അറിയാവുന്ന ആളാണ് ആര്? സാത്താൻ. तो न्याय व्यवस्था को बहुत अच्छी तरीके से समझने वाला व्यक्ति है कौन? शैतान. പക്ഷെ യേശു ഇങ്ങോട്ട് വന്നപ്പോ पर जब यीशु आया ന്യായപ്രമാണത്തിന് മറ്റൊരർത്ഥം വന്നു. और न्याय व्यवस्था का एक दूसरा अर्थ प्रकट हो गया. പിശാചിന്റെ പ്ലാൻ പൊളിയുന്ന അർത്ഥം. शैतान की योजनाओं को तोड़ने वाला एक अर्थ. അപ്പം ന്യായപ്രമാണം മനുഷ്യന്റെ അകത്ത് പിശാച് വരുത്തി വെച്ച ആ അർത്ഥത്തെ ദൈവം എടുത്ത്, യേശു കർത്താവ് എടുത്ത് പൊളിച്ചു. और परमेश्वर ने जो है मनुष्य के अंदर शैतान के द्वारा जो अर्थ आया था, वो यीशु मसीह के द्वारा परमेश्वर ने उसको तोड़ दिया. പിശാച് മനുഷ്യന്റെ അകത്ത് കൊടുത്തു, ഒരാളെ കൊന്നേലേ കൊലപാതകമാകും. शैतान ने मनुष्य के अंदर ये दिया कि किसी का अगर कत्ल करे तो ही उसे कत्ल माना जाता है. പക്ഷെ യേശു കർത്താവ് വന്നേച്ച് और यीशु मसीह आकर कहता है, ഓ അതിന്റെ ലെവൽ അങ്ങ് മാറ്റി. उसका स्तर बदल दिया. നീ നിസാരാന്ന് പറഞ്ഞാൽ, अगर तू कहता है कि वो तुच्छ मनुष्य है, ഓ നീ കോപിച്ചാൽ, अगर तू क्रोधित होता है, അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം उसका मतलब പിശാചിന് കേറി വരാൻ പറ്റുന്ന സകല വികാരങ്ങളെയും ഈ ന്യായപ്രമാണം വെച്ച് യേശു പൊളിച്ചു. और तो शैतान को प्रवेश देने वाला वो सारे इमोशंस को यीशु मसीह ने न्याय व्यवस्था के द्वारा तोड़ दिया. ഉൽപ്പത്തിയിൽ മോഹം എന്ന് പറയുന്ന വികാരത്തിലൂടെയാ ഹവ്വാമ്മച്ചി കയറിയ. और उत्पत्ति में ये इच्छा करना जो है उस मोह के द्वारा ही हवा जो है वो पराजित हो गई. സകല ന്യായപ്രമാണത്തിലൂടെയും ജനത്തെ പാപം ചെയ്യിപ്പിച്ചത് ഈ വികാരങ്ങളിലൂടെ.
और न्याय व्यवस्था के द्वारा सारे बच्चों को जो है पाप करना के लिए इस इच्छा, इस मोह के द्वारा उसने करवाया। അതുകൊണ്ടാണ് പൗലോസ് എഴുതിയത് इसके लिए पौलुस ने लिखा ന്യായപ്രമാണം പാപത്തിന്റെ പരിജ്ഞാനം ലഭിച്ചെന്ന്. न्याय व्यवस्था के द्वारा जो है पाप का ज्ञान प्राप्त हुआ। അപ്പൊ പിശാച് എന്താ ചെയ്തേ? तो शैतान ने क्या किया? ന്യായപ്രമാണത്തെ വെച്ച് न्याय व्यवस्था को रखकर വികാരങ്ങളിലൂടെ और इमोशंस के द्वारा ആ ന്യായപ്രമാണത്തെ പാപമാക്കി മാറ്റി. उस न्याय व्यवस्था को उसने पाप के रूप में बदल दिया। യേശു കർത്താവ് ന്യായപ്രമാണം എന്തിനാ കൊടുത്തത്? और यीशु मसीह ने न्याय व्यवस्था क्यों ദൈവം दी? എന്തിനാ ന്യായപ്രമാണം കൊടുത്തത്? परमेश्वर ने न्याय व्यवस्था क्यों दी? ജനത്തെ നീതീകരിക്കാൻ. परमेश्वर के झुंड को धार्मिक बनाने के लिए। അപ്പം ന്യായപ്രമാണം നീതീകരണത്തിനുള്ള, और न्याय व्यवस्था धार्मिक बनने के लिए है। പക്ഷെ ഈ ന്യായപ്രമാണം पर ये न्याय व्यवस्था മനുഷ്യന്റെ കൈ കിട്ടിയപ്പോ जब वो मनुष्य के हाथ में അവന്റെ आया, വികാരങ്ങളിലൂടെ കയറി उसके भावनाओं के अंदर ഈ प्रवेश कर ന്യായപ്രമാണത്തിന് വേറെ അർത്ഥം കൊടുപ്പിച്ചു. इस न्याय व्यवस्था को उसने एक दूसरा अर्थ दिया। ആ അർത്ഥം കൊടുത്തപ്പോ वो अर्थ जब उसने दिया, മനുഷ്യൻ ചെയ്യുന്നതെല്ലാം പാപമായി മാറി. मनुष्य जो भी करता था वो पाप के रूप में। യേശു ഇങ്ങോട്ട് ഇറങ്ങി വന്ന് जब यीशु ഈ मसीह आया, ന്യായപ്രമാണം പ്രകാരം और ജനിച്ചിട്ട്, जब वो न्याय व्यवस्था के द्वारा जन्म लिया, അതുകൊണ്ടാ യേശുവിന്റെ ജനന ന്യായപ്രമാണപ്രകാരം അല്ലെന്ന് വരുത്തി തീർക്കാൻ വേണ്ടിയാണ് മറിയെ വേശ്യ എന്ന് വരെ പറഞ്ഞു. और यीशु मसीह का जन्म जो है न्याय व्यवस्था के द्वारा नहीं है, ये साबित करने के लिए उन्होंने कहा कि मरियम जो है वो एक गंदी स्त्री है, वेश्या है। യേശുവിനെ വേശ്യാപുത്രൻ എന്ന് പറയിപ്പിച്ചു. उन्होंने जो है यीशु मसीह वेश्या का बेटा है ऐसे कहलाया। യോസഫിനെ കൊണ്ട് മറിയയെ തള്ളിപ്പറയിപ്പിക്കാൻ ശ്രമിച്ചു. यूसुफ जो है मरियम को छोड़ दे, ऐसा एक घटना वहां पर उत्पन्न किया। ന്യായപ്രമാണപ്രകാരം വേശ്യ ഒരിക്കലും ദൈവ ന്യായപ്രമാണത്തിനകത്ത് വന്ന് നീതീകരിക്കപ്പെടാൻ പറ്റത്തില്ല. तो न्याय व्यवस्था के द्वारा एक वेश्या स्त्री कभी न्याय व्यवस्था के अंदर धार्मिक नहीं बन सकती। എന്നാൽ पर ഈ വാക്ക് പുറത്തു വരുമെന്ന് അറിഞ്ഞിട്ട് पर ये वाणी बाहर आएगा ये समझकर രാഹാബിനെ നീതീകരിച്ച് ഇതിനകത്ത് കയറ്റി. राहाब को धार्मिक बनाकर इस वंशावली में लाया। ബത്ശേബയെ നീതീകരിച്ച് ഇതിനകത്ത് കയറ്റി. बेतशेबा को धार्मिक बनाकर इस वंशावली में ഓ लाया। രൂത്തിനെ നീതീകരിച്ച് ഇതിനകത്ത് रूत കയറ്റി. को धार्मिक बनाकर इस वंशावली में लाया। അസാധ്യ ദൂതുകളിലേക്ക് ദൈവം കൈമാറിക്കൊണ്ടിരിക്കും. परमेश्वर असाधारण वाणी को हमारे साथ बांट रहा है। അപ്പൊ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ജനനം तो यीशु मसीह का जन्म ന്യായപ്രമാണത്തിനകത്ത്. न्याय व्यवस्था के अंदर, പക്ഷെ യേശു ന്യായപ്രമാണത്തെ വ്യാഖ്യാനിക്കാൻ തുടങ്ങി. पर यीशु मसीह जब न्याय व्यवस्था का परिभाषा करने लगा പിശാച് കയറി വരുന്ന വികാരങ്ങളിൽ ന്യായപ്രമാണത്തെ കൊണ്ടുവന്നു. और शैतान जिन भावनाओं के अंदर जो है पाप लाता है उसके अंदर परमेश्वर ने न्याय व्यवस्था അതുകൊണ്ട് को लाया। നോട്ടത്തിനകത്തോട്ട് ന്യായപ്രമാണത്തെ കൊണ്ടുവന്നു. इसके लिए देखने का उस दृष्टि के अंदर परमेश्वर ने न्याय व्यवस्था का नियम लाया। ചിന്തകളുടെ അകത്തേക്ക് ന്യായപ്രമാണം കൊണ്ടുവന്നു. सोच के अंदर न्याय व्यवस्था का नियम लाया। മനുഷ്യന്റെ എല്ലാ ഏരിയയിലും ന്യായപ്രമാണത്തെ കൊണ്ടു. हर एक स्तर में न्याय व्यवस्था को उसने लाया। മനുഷ്യൻ ഈ ന്യായപ്രമാണത്തെ ജഡത്തിന് മാത്രം ഉപയോഗിച്ചപ്പോൾ मनुष्य जो है इस न्याय व्यवस्था को सिर्फ शरीर के लिए उपयोग किया, അതിനകത്തെ വികാരങ്ങളെ കൂട്ടുപിടിച്ച് ഇവനെ എന്നും പാപിയാക്കിക്കൊണ്ട് പിശാച് വെച്ചപ്പോ उसके अंदर के भावनाओं को उपयोग कर कर शैतान ने उसे हर वक्त पाप के जो है बंधुआई में रखा। യേശു കർത്താവ് വന്ന് यीशु मसीह आकर അവന്റെ ആത്മാവിനെ തൊട്ടു, उसके आत्मा को छुआ, അവന്റെ രക്തം ചെയ്യോ സോളിനെ തൊട്ടു, उसके प्राण को परमेश्वर ने അവന്റെ छुआ, ശരീരത്തെ തൊട്ടു. उसके शरीर को परमेश्वर ने छुआ, വികാരത്തെ വരെ കയറി യേശു ന്യായപ്രമാണം കൊണ്ടുവന്നു. और उसके भावनाओं को भी उपयोग कर कर परमेश्वर ने न्याय व्यवस्था को लाया। അതുകൊണ്ടാണ് പറഞ്ഞ അവൻ ന്യായപ്രമാണം നിവർത്തിച്ചെന്ന്. इसके लिए कहा गया है कि उसने न्याय व्यवस्था का पूर्तिकरण किया। നിന്റെ ആത്മാവിലും ദേഹിയിലും ദേഹത്തിലും ഒരുപോലെ ന്യായപ്രമാണത്തെ കൊണ്ടുവരുന്നതിനാ न्यायप्रमाण निवर्तिച്ചു എന്ന് പറയുന്നു. और आपके शरीर मन और आत्मा में एक साथ न्याय व्यवस्था का कार्य दिखाई देना, वो ही कहता है कि न्याय व्यवस्था आपके अंदर आया है. അതിന്റെ അർത്ഥം അതുകൊണ്ടാണ് നമ്മളെ പറഞ്ഞത് इसके लिए हमारे बारे में നമ്മുടെ ऐसे कहा ആത്മാവിനെ गया है, വീണ്ടെടുത്തു, हमारे आत्मा का जो है उद्धार हुआ है, നമ്മുടെ ശരീരത്തിന്റെ വീണ്ടെടുപ്പ് നടക്കും. हमारे शरीर का उद्धार होने वाला है. അതുകൊണ്ട് നമ്മളെ നീതീകരിച്ചു, इसके लिए हमको धार्मिक അതുകൊണ്ട് बनाया, നമ്മളെ വിശുദ്ധീകരിച്ചു. इसके लिए हमको पवित्र बनाया.
എന്നിട്ട് കർത്താവ് ചെയ്തെന്താ? और फिर परमेश्वर ने क्या किया? ഈ ഭൂമിയിൽ इस धरती पर അവന് കയറി വരാൻ കഴിയാത്ത उसको प्रवेश नहीं मिले ऐसा, ഒരു സംവിധാനം ഉണ്ടാക്കി, അതിന്റെ പേരാ സഭ. और वैसा है उसके लिए एक संविधान का उत्पन्न किया, उसका नाम है कलीसिया. പാതാള ഗോപുരങ്ങൾക്ക് ജയിക്കാൻ കഴിയാത്ത. पाताल लोग और मन में मेरे ऊपर कभी जीत नहीं पा. അതുകൊണ്ടാണ് നിങ്ങൾ ചിന്തിച്ചേ, इसके लिए आप सोचिए, സഭയോട് ചേർന്നത് ആരാ? कलीसिया के साथ कौन जुड़े? നീതീകരിക്കപ്പെട്ടവരുടെ കൂട്ടം. धार्मिक बने हुए वैसा झुंड. അതുകൊണ്ട് എന്താ എഴുതി വെച്ചേ? इसके लिए क्या लिखा गया? ദൈവം നീതീകരിച്ചവനെ ആർക്കും കുറ്റം ചുമത്താൻ പറ്റത്തില്ല. परमेश्वर ने जिसको धर्मी बनाया उसके खिलाफ कौन उंगली उठाएगा? എന്താ ഇപ്പൊ സഭ? तो कलीसिया क्या है? നീതീകരിക്കപ്പെട്ടവരുടെ കൂട്ടം, धार्मिक बनाए गए हुए झुंड, വിശുദ്ധ വിളിയുള്ളവരുടെ കൂട്ടം, पवित्र बुलावट रखने वाले झुंड, വേർതിരിക്കപ്പെട്ടവരുടെ കൂട്ടം. अलग किए गए हुए झुंड. അങ്ങനെയാണെങ്കിൽ വെളിച്ചം ചുമക്കുന്നവരുടെ കൂട്ടം. वैसा है तो ज्योति को ले चलने वाले വെളിച്ചമാ വേർതിരിക്കുന്നത്. भीड़. ये ज्योति उनके अलग करती അപ്പൊ है. വെളിച്ചമുള്ളവരുടെ കൂട്ടം. तो ज्योति का प्रकट होने वाला एक. മൈറ്റി ജീസസ്. എത്ര പേര് മനസ്സിലാകുന്നു? कितने लोग इस बात को समझ रहे हैं? ഒരു കാര്യം ഞാൻ അതിനകത്ത് നിങ്ങൾക്ക് തന്നിട്ട് ഞാൻ അവസാനിപ്പിക്കും. एक बात मैं उसमें से देकर मैं समाप्त करना चाहता हूँ. നിങ്ങൾ ഉൽപ്പത്തി 2-ാം അധ്യായത്തിലോട്ട് വന്ന് उत्पत्ति का पुस्तक उसका दूसरे अध्याय में आप आइए. 4-ഉം 5-ഉം വാക്യങ്ങളൊന്ന് വായിച്ചു. चौथा और पांचवा वाक्य. आकाश और पृथ्वी की उत्पत्ति का वृत्तांत यह है कि हाँ. जब वे उत्पन्न हुए, अर्थात जिस दिन यहोवा परमेश्वर ने पृथ्वी और आकाश को बनाया, तब मैदान का कोई पौधा भूमि पर न था और न मैदान का कोई छोटा पेड़ उगा था, क्योंकि यहोवा परमेश्वर ने पृथ्वी पर जल नहीं बरसाया था और भूमि पर खेती करने के लिए मनुष्य भी नहीं था. അതിന്റെ അർത്ഥം उसका मतलब ഏതനുണ്ടായിരുന്നു, एदन था. പക്ഷെ അവിടെ ഇല്ലാഞ്ഞ കാര്യം എന്താണെന്ന് എഴുതിയേക്കുന്നു. यहाँ पर ये बात बताई है कि उधर किस बात की कमी थी. കെരൂബ് ഇരുന്ന ഏതനിൽ ഇല്ലാഞ്ഞ കാര്യം എഴുതിയേക്കുന്നു. केरूब जिस एदन में था वहां पर एक बात की कमी थी, उसके बारे में यहाँ पर कही गई है. അപ്പൊ കെരൂബിന് വാഴാൻ അധികാരമില്ല. तो केरूब को प्रभुता करने का अधिकार नहीं है. കെരൂബിന് വേല ചെയ്യാൻ അധികാരമില്ല. केरूब को जो है सेवकाई करने का अधिकार नहीं है. അതെവിടെ എഴുതിയേക്കുന്നത്? यहाँ पर वही लिखा गया है. നിലത്ത് വേല ചെയ്യുവാൻ മനുഷ്യനുണ്ടായിരുന്നില്ല. और भूमि पर खेती करने के लिए मनुष्य भी नहीं था. അപ്പം വേല ചെയ്യുന്ന ഉത്തരവാദിത്തം മനുഷ്യനാ. तो ये खेती और प्रयत्न करने का जिम्मेदारी मनुष्य का है. പിന്നെ അവിടെ പലതും മുളച്ചിരുന്നില്ലെന്ന് എഴുതിയിട്ടുണ്ട്. वहां पर ऐसा लिखा है कि कोई छोटा पेड़ വയലിലെ पौधा उगा नहीं था. സസ്യമൊന്നും മുളച്ചിരുന്നില്ല. और कोई मैदान का कोई छोटा पेड़ भी उगा नहीं था. വയലിലെ ചെടിയൊന്നും അതുവരെ ഭൂമിയിൽ ഉണ്ടായിരുന്നില്ല. और कोई पौधा भूमि पर नहीं न था. അപ്പം മനുഷ്യൻ ഉണ്ടാകുന്നിടം വരെ ഇതൊന്നും ഇല്ലായിരുന്നു. तो मनुष्य का सृष्टि होने तक ये कुछ भी नहीं था. ഇത് പിന്നെ എപ്പോഴാ ഉണ്ടായത്? तो ये फिर कभी इसकी सृष्टि हुई? മനുഷ്യനെ ഉണ്ടാക്കിയതിന് ശേഷം. मनुष्य का सृष्टि के बाद. ഏതനുണ്ടായിരുന്നു. एदन था. അതേ ഏതനെ ദൈവം വിളിച്ചു വരുത്തി. और उसी एदन को परमेश्वर ने पुकार कर बुलाया അതിനകത്ത് ഈ മനുഷ്യനെ ആക്കി. और उसके अंदर इस मनुष्य को नियुक्त. അങ്ങനെയെങ്കിൽ वैसा है ഈ तो മനുഷ്യൻ അവിടെ എത്തിയപ്പോൾ ये मनुष्य जब മഴ പെയ്യാൻ തുടങ്ങി. वहां पर बारिश आने लगी, ചിലത് മുളയ്ക്കാൻ തുടങ്ങി. कुछ बातें उगने लगी. അതാ 9-ാം വാക്യം. वही 9वें वाक्य में लिखा गया है. और यहोवा परमेश्वर ने भूमि से सब भांति के वृक्ष जो देखने में मनोहर और जिनके फल खाने में अच्छे हैं उगाए, और वाटिका के बीच में जीवन के वृक्ष और भले या बुरे के ज्ञान के वृक्ष को भी लगाया. അപ്പൊ ഈ പറഞ്ഞ കാര്യങ്ങളൊന്നും പണ്ടത്തെ ഏതനിലില്ല. ये सब जो भी बातें कही गई है वो पुराने एदन में नहीं थी. നിങ്ങൾ വളരെ ശ്രദ്ധിച്ചാലേ ഇത് മനസ്സിലാവും. आप ध्यान देंगे तो ही आपको ये वाणी समझ आएगी. കെരൂബ് ഇരുന്ന ഏതനിൽ ഇതൊന്നും ഇല്ല. केरूब जिस वाटिका में था वहां पर ये सब नहीं था. കാണാൻ ഭംഗിയുള്ളത്, दिखने में मनोहर, നല്ല തിന്മ നല്ല ഫലമുള്ളത്. और खाने के लिए बहुत अच्छा फलवंत. അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം उसका मतलब തിന്നാൻ പറ്റുന്നത് പണ്ടത്തെ ഏതനിലില്ല. खाने के लायक ऐसा कोई चीज वो जो है पहले के एदन में नहीं था. ഈ ഏതനിൽ पर इस एदन में മനുഷ്യൻ വേല ചെയ്യുന്ന ഏതനിൽ. मनुष्य जिस खेती में जमीन पर खेती कर रहा है, അതുകൊണ്ട് ദൈവം പറഞ്ഞു, इसके लिए परमेश्वर ने നിന്റെ कहा അധ്വാന ഫലം നീ തിന്നു. आपके प्रयत्न का फल आप खाओगे.
അപ്പൊ വേല ചെയ്യുന്നവനാ തിന്നണ്ട. तो जो सेवा करता है वो खाना है. ദൂതന്മാരുടെ അപ്പമാ ഇസ്രായേൽ ഭക്ഷിച്ചു. और स्वर्गदूतों का खाना ही इस्राएल के बच्चों ने खाया. അതിന്റെ പേര് മന്ന. उसका नाम है मन्ना. അത് മനുഷ്യൻ വിതച്ചല്ല. और वो मनुष्य ने उसकी खेती नहीं की. അത് മനുഷ്യനൊന്നും ചെയ്തല്ല. उसके लिए मनुष्य ने कोई അപ്പൊ प्रयत्न ഈ नहीं किया. കെരൂബ് കഴിച്ചോണ്ടിരുന്നത് മന്നയാ. तो ये केरूब जो है वो मन्ना खाता था. നിങ്ങളൊന്ന് ഓർത്ത് നോക്കിക്കേ. क्या आप ये सोच सकते हो? ഈ മന്ന അവനെ വെട്ടിക്കളഞ്ഞപ്പോ അവനെ ഇല്ലാതായി. ये मन्ना जो है उसको जब बाहर निकाल दिया, ये उसके लिए उपलब्ध नहीं था. അടിമത്തത്തിൽ നിന്ന് തന്റെ ജനം പുറത്തു വന്നപ്പോ और जब परमेश्वर के बच्चे जो है दासवता में से ഇവൻ बाहर, തിന്നോണ്ടിരുന്ന മന്ന ये जो मन्ना खाता था ഇപ്പൊ നമ്മുടെ ആഹാരമായി. वो हमारा भोजन बन गया. നിങ്ങൾ ചിന്തിച്ചേ. तो आप सोचिए, ഇപ്പം ഈ ജീവവൃക്ഷവും നന്മതിന്മകളുടെ വൃക്ഷവും ഇവന്റെ ഏതെങ്കിലും ഇല്ലായിരുന്നു. तो ये जीवन का वृक्ष और ये अच्छे भले का ज्ञान देने वाला वृक्ष इसके एदन में नहीं था. ആദം വേല ചെയ്യാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ മുളച്ച സാധനം ഇത്. आदम खेती करने चालू किया तभी बाहर आया वृक्ष है, ये फल है, ये ഈ ഭൂമിയിൽ നിന്ന് മുളച്ചു. उत्पन्न हुआ एक फल. അവൻ മുളപ്പിച്ചതിനെ നോക്കിയിട്ടാണ് ദൈവം കമാൻഡ്മെന്റ് കൊടുത്തത്. और उसने जिस बात की खेती की थी उसे देखकर ही परमेश्वर ने आज्ञा की. ഞാൻ എൻ്റെ വാക്കുകൾ നിർത്താൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. मैं मेरे शब्दों को समाप्त करना चाहता കാരണം हूं, ഒത്തിരി ഇന്ന് ഇൻഫർമേഷൻ നിങ്ങൾക്ക് കിട്ടി. क्योंकि बहुत ज्यादा जानकारी मैंने आपको दी है. ആദ്യത്തെ കമാൻഡ്മെന്റ് കർത്താവ് കൊടുക്കുന്നത് पहला आज्ञा जो परमेश्वर उनको देता है, വേല ചെയ്തവൻ എന്തും മുളപ്പിച്ചോ जो खेती कर कर उसने जिस बात को उगाया അതിനെ നോക്കിയിട്ട് उसे देखकर परमेश्वर कहता है. മൈറ്റി ജീസസ് ആദം മുളപ്പിച്ചതിനെ നോക്കിയിട്ട് പറഞ്ഞു അതിലൊന്നും നിനക്ക് തിന്നാം, മറ്റൊന്നും തിന്നാൻ പാടില്ല. आदम ने खेती कर कर जिसको उगाया उसमें से परमेश्वर कहा कि इसमें से तू खा सकता है, पर इस दूसरे इसमें से तू नहीं खा सकता. അപ്പൊ ചിന്തിച്ചേ. तो आप सोचिए, വേർതിരിവിന്റെ വെളിച്ചമാണ് ആര്? സൂര്യനും ചന്ദ്രനും നക്ഷത്രങ്ങളും. सूर्य चंद्र और तारे ये जो है अंतर प्रकट करने वाले ज्योति है. അതാണ് വാഴ്ചയുടെ പ്രത്യേകത. और वो है प्रभुता का खासियत, വേർതിരിക്കുന്ന അധികാരം. जो है अलग कर कर दिखाना, अंतर दिखाने वाला अधिकार. അതിന്റെ मुകളിൽ കൊടുത്ത അധികാരമാണ് ആദമിന്റെ അധികാരം. और उसके ऊपर एक अधिकार दिया था, वो आदम को दिया. അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം വേർതിരിക്കാൻ നിനക്ക് അധികാരമുണ്ട്. उसका मतलब आपको अलग करने का अधिकार है. ഉടമസ്ഥൻ വന്നേച്ച് വേർതിരിക്കുന്ന അധികാരം കൈമാറി. और प्रभु आकर, मालिक आकर आपको अलग करने का अधिकार देकर गया. ഒന്ന് തിന്നുന്നത് ഒന്ന് വേർതിരിച്ചു, खाने के चीज को उसने अलग किया. തിന്നാൻ പറ്റാത്തത് വേർതിരിച്ചു. और जो नहीं खा सकता है उसको അവന്റെ अलग അധികാരം നിന്റെ അകത്തുണ്ടെങ്കിൽ, किया. उसके अधिकार अगर आपके अंदर है, അതിനെക്കുറിച്ച് നിനക്ക് ബോധമുണ്ടെങ്കിൽ उसके बारे में अगर आपको समझ है, നിനക്ക് തെറ്റ് വരത്തില്ല. फिर आप गलती नहीं करोगे. സൂര്യൻ ഇതുവരെ തെറ്റ് വന്നില്ലടാ. सूर्य ने अभी तक कोई गलती नहीं ചന്ദ്രൻ ഇതുവരെ തെറ്റ് की. വന്നില്ല. चंद्र अभी तक कभी गलती नहीं ദൈവത്തിന്റെ किया. സൃഷ്ടിക്ക് തെറ്റ് വന്നില്ല. परमेश्वर के सृष्टि ने कभी गलती പിന്നെ नहीं നിനക്കെന്താ തെറ്റ് വന്നേ? की. फिर आपके अंदर क्यों ये गलती प्रकट हुई? നീ മുളച്ചതല്ലേ ദൈവം വേർതിരിച്ചേ. आपने खेती की थी, उसे ही परमेश्वर ने अलग किया. നീ മുഖാന്തരം മുളച്ചതിനല്ലേ ദൈവം വേർതിരിവ് വെച്ചേ. आपके द्वारा जो खेती होकर उगी थी उसे ही परमेश्वर ने अलग किया. അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം इसका मतलब നിന്റെ മുമ്പിലുള്ള എല്ലാത്തിനെയും आपके सामने जो भी है വേർതിരിക്കാനുള്ള അധികാരം നിനക്കുണ്ട്. उसे अलग करने का अधिकार आपके पास है. അതിനെ തെരഞ്ഞെടുക്കാനുള്ള അധികാരം और നിനക്കുണ്ട്. उसके खोज कर निकालने का अधिकार आपको है. യേശു എന്താ പറഞ്ഞേ? यीशु ने क्या कहा? എല്ലാ അധികാരവും എനിക്ക് തന്നേക്കുന്നു. सारी अधिकार मुझे दी गई है. പക്ഷേ ഞാൻ എന്റെ അധികാരം എന്റെ ഇഷ്ടത്തിലല്ല ഉപയോഗിക്കുന്നത്, പിതാവിന്റെ ഇഷ്ടത്തിലാണ് ഉപയോഗിക്കുന്നത്. पर मैं ये अधिकार मेरे इच्छा के हिसाब से नहीं, पर पिता की इच्छा के हिसाब से उपयोग എവിടെ करता നിന്ന് हूं. വന്നോ जहां से वो आया അവിടുത്തെ ഇഷ്ടമാണ് എന്റെ അധികാരത്തിന്റെ ബയലോ. और उसका जो है जहां से वो आया उसके निर्देश के हिसाब से ही अधिकार का उपयोग करना ही मेरा बाइलॉ है. അപ്പൊ ആദമേ നിന്നിൽ വന്ന അധികാരം എവിടുന്ന? तो आदम तेरे अंदर जो अधिकार आया वो कहां से है? ആ അധികാരത്തിന് വേർതിരിക്കാനുള്ള ക്വാളിറ്റി ഉണ്ട്. और उस अधिकार के अंदर अंतर या अलग करने का जो है गुण है. അപ്പൊ അതിന്റെ ക്വാളിറ്റി എവിടുന്ന് വന്നതാ? तो उसका गुण कहां से आया है? അത് സ്വർഗത്തിൽ നിന്ന് വന്ന. वो स्वर्ग से आया.
എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാകുന്നു? कितने लोग इस वाणी को समझ रहे हैं? ഇനി നിങ്ങൾ ചിന്തിക്കേണ്ട ഒരു കാര്യം, तो आपको ये बात सोचना है, ആദമും ദൈവവും കൂടുള്ള സംഭാഷണം ഈ ബൈബിളിൽ എഴുതിയിട്ടുണ്ട്. आदम और परमेश्वर के बीच के संवाद के बारे में यहाँ पर कहा गया है. ഹവ്വയും ദൈവവും കൂടുള്ള സംഭാഷണം എഴുതിയിട്ടില്ല. हव्वा और परमेश्वर के बीच के बातचीत के बारे में नहीं कही गई. പകരം ഹവ്വയും പാമ്പും കൂടുള്ള സംഭാഷണം എഴുതിയിട്ടുണ്ട്. बदले में हव्वा और सांप के बीच के संवाद के बारे में कहा गया है. കർത്താവ് അനുവദിക്കുന്നെങ്കിൽ ഇത് ഞാൻ അടുത്ത ആഴ്ച നിങ്ങളോട് പറയും. परमेश्वर अनुमति देगा तो मैं अगले हफ्ते इसके बारे में आपको सिखाऊंगा. आमीन. വേർതിരിച്ച ദൂത് ആദമും ദൈവവും കൂടെ സംസാരിച്ചപ്പോഴാണ് കിട്ടിയത്. और अलग होने वाला वो वाणी कब उसने प्राप्त किया? जब परमेश्वर और आदम अलग होकर बातें कर रहे थे. വേർതിരിക്കപ്പെട്ടതിനെ, जो अलग किया गया था, നിന്നിൽ നിന്ന് മാറി നിന്നതിനെ, और तेरे से दूर हुआ एक चीज, നിന്നെ വ്യത്യസ്തനാക്കിയതിനെ, तुझे जिसने अलग या अनोखा बना दिया നിന്റെ था, ഐഡന്റിറ്റിയിൽ നിന്നെ നിർത്തിയതിനെ, आपके व्यक्तित्व में आपको जिसने खड़ा किया, നിന്നിൽ നിന്ന് അകറ്റി മാറ്റിയതിനെ, आपके अंदर से उसे अलग कर दिया നിന്നിലേക്ക് തിരിച്ചു കൊണ്ടുവരാൻ और आपके अंदर उसे फिर से लाने के लिए, വന്നവനാണ് പാമ്പ്. और उसका नाम है सर्प. കാരണം ദൈവം വെട്ടിക്കളഞ്ഞവനാ ഇവൻ. क्योंकि परमेश्वर ने इसे काट कर फेंक दिया था. അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം ദൈവം കൊടുത്തതല്ല ഇവന് നഷ്ടമായി. इसका मतलब जो भी परमेश्वर ने दिया था वो सब उसने नष्ट कर दी, അവന് കിട്ടിയ നഷ്ടങ്ങളെ നിന്നിലേക്ക് കൈമാറുക. और उसके अंदर जो नष्ट हुआ है वो सब आपके हाथों में दे रहा है. നിന്നിലിരിക്കുന്ന ലാഭങ്ങളെ അതിലൂടെ ചോർത്തിയെടുക്കുക. और आपके अंदर जो भी लाभ है वो उसके द्वारा आपके अंदर से निकाल कर ले जाना चाहता है. നിന്നിലെ ലാഭങ്ങളെല്ലാം ദൈവവുമായിട്ടുള്ള നിന്റെ ഇടപാട് കിട്ടിയതാ. आपका अंदर जो भी लाभ है वो आपका परमेश्वर के साथ के रिश्ते में आपने प्राप्त നിന്റെ किया. അവകാശങ്ങൾ, आपका अधिकार, നിന്റെ അധികാരങ്ങൾ, आपके अधिकारों को, നിന്റെ ഇൻഹെറിറ്റൻസ്, आपके जो भी जायदाद है उन सभी बातों को, നിന്റെ അധികാരങ്ങൾ, और आपके अधिकारों को, നിന്റെ വാഴ്ചകൾ, और आपकी जो भी प्रभुता है उसे, സകലതും सभी बातों को, കർത്താവുമായിട്ടുള്ള നിന്റെ ബന്ധത്തെ നിനക്ക് കൈമാറി കിട്ടിയത്. वो सब आपको परमेश्वर के साथ के रिश्ते में आपको प्राप्त हुई है. കർത്താവിൽ നിന്ന് ബന്ധം പോയപ്പോൾ जब परमेश्वर के साथ उसका रिश्ता टूट गया, നിനക്ക് കിട്ടിയതിന്റെ എല്ലാം ഓപ്പോസിറ്റ് കിട്ടിയവനാ പിശാച്. और आपको जो भी प्राप्त हुआ है उसका विपरीत भाग जो है वो शैतान को प्राप्त हुआ था. നിനക്ക് വെളിച്ചം കിട്ടിയെങ്കിൽ अगर आपको ज्योति मिली तो അവന് ഇരുളില്ല. उसको अंधियारा मिला. നിനക്ക് നന്മ ലഭിച്ചെങ്കിൽ अगर आपको अच्छाई मिली അവന് ലഭിച്ച തിന്മ. उसको बुराई मिली. പക്ഷെ അവന് നന്മ എന്താന്ന് അറിയാം. पर उसको पता है कि भलाई क्या है, കാരണം നേരത്തെ അവൻ നന്മയിലായിരുന്നു, क्योंकि वो पहले भलाई में था, ഇപ്പൊ തിന്മയില്. अभी वो बुराई में गया. നേരത്തെ അവൻ पहले വെളിച്ചത്തിലായിരുന്നു, वो उजियाले में था, അവൻ ഇപ്പൊ ഇരുളില്. अभी अंधकार में. ഇത് രണ്ടും അറിയാവുന്നവനാ അവൻ. ये दोनों बातों को जानने वाला व्यक्ति है शैतान. നീ ദൈവത്തിന്റെ കൂടെ നിൽക്കുന്നുണ്ട്, आप परमेश्वर के साथ रुके നിന്റെ हो, इसलिए മറുവശം അറിയേണ്ടവനല്ല നീ. उसका ऑपोजिट बात जानने के लिए आपको नहीं रखा गया है. നീ വെളിച്ചം എന്തെന്ന് അറിയേണ്ടവനാ, आपको ज्योति क्या है यही समझना, നന്മ എന്തെന്ന് അറിയേണ്ടവൻ, भलाई क्या है यही समझना है, ജീവൻ എന്തെന്ന് അറിയേണ്ടവനാ. जीवन क्या है यही समझना है. നീ അറിയാത്തത് നിന്നിലേക്ക് കൊണ്ടുവരിക. आप जो नहीं जानते वो आपके अंदर ला रहा है. സ്വർഗത്തിലെ അത് മുഴുവൻ നിനക്കറിയാം. स्वर्ग का सारे बातें आप जानते हो. ക്രിസ്തുവിനെ നിനക്ക് കിട്ടിയപ്പോ मसीह को जब आपने प्राप्त, സ്വർഗത്തിലുള്ളത് മുഴുവൻ നിനക്ക് തുറന്നു വന്നു. स्वर्ग के सभी बातें आपके लिए खुलकर आ गए, ക്രിസ്തുവിലെല്ലാം ഉണ്ട്. क्योंकि मसीह के अंदर सब कुछ है. അപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ ആരായും തോറും तो जब आप मसीह को और गहराई में സ്വർഗം समझते हो, മൊത്തം നിനക്ക് വെളിപ്പെട്ട് വരും. स्वर्ग आपके लिए प्रकट होते रहेगा. നിന്നിലില്ലാത്തത് आपके अंदर जो नहीं है, ഇരുട്ടും അതിന്റെ അധികാരത്തിന് മണ്ഡലങ്ങളും. अंधियारा और उसका प्रभुता का स्तर वो नहीं है आपके अंदर. അപ്പൊ നിന്നിലില്ലാത്തത് നിന്നിലോട്ട് കൈമാറാൻ. आपके अंदर जो नहीं है वो आपको बांट कर देने के लिए. അപ്പൊ നിന്നിലുള്ളതിന്റെ കരുത്ത് എന്താന്ന് അവൻ അറിയാം. आपके अंदर जो है उसका सामर्थ्य वो जानता है. ഞാൻ പറഞ്ഞത് മനസ്സിലാകുന്നു? क्या आप समझ रहे हो मैं കാരണം ഒരിക്കലും അത് അവന്റെ ആയിരുന്നു. क्योंकि वो एक समय उसका था. നിന്നിലുള്ളതിന്റെ കരുത്ത് അവൻ അറിയാം. आपके अंदर जो है उसका सामर्थ्य वो जानता है. പക്ഷെ അവനിൽ ഇപ്പോ ഉള്ളത് എന്താന്ന് നിനക്കറിയത്തില്ല. पर उसके अंदर क्या था वो आप अभी नहीं जानते.
അതിനെ വേർതിരിക്കുന്ന അധികാരം നിന്റെ അകത്തുണ്ട്. और उसे अलग कर देने का अधिकार आपके पास है। നിന്നിലേക്ക് അടുത്തു വരാതെ അതിനെ മാറ്റി നിർത്താനുള്ള അഭിഷേകം നിന്നിലുണ്ട്. आपके पास नहीं आए और उसे अलग करके रुकवा देने का अभिषेक आपके पास है। आमीन। അപ്പൊ അവൻ ആഗ്രഹിക്കുന്ന എന്താ? तो वो क्या इच्छा करता है? നിന്നോട് അടുക്കുക, आपके पास आना। നിന്റെ കമ്പാനിയൻ അല്ലെങ്കിൽ നിന്റെ ഫെലോഷിപ്പ് ആരോടായിരുന്നോ അതില്ലാതാക്കുക. और आपकी संगति जिसके साथ थी आप उसमें नहीं बने रहे, वो चाहता है। ഹവ്വേ, हवा, നിന്റെ കമ്പാനിയൻ ആരോടായിരുന്നു? आपकी संगति किसके साथ थी? നിന്റെ ഫെലോഷിപ്പ് ആരോടായിരുന്നു? आपकी जो है एक साथ आना, इकट्ठा होना, ये किसके साथ था? അവള് പറയാതെ ഞാൻ ആദമിന്റെ കൂടായിരുന്നു. वो मेरा आदम के साथ था। ആദമേ, നിന്റെ ബന്ധം ആരോടായിരുന്നു? आदम, तेरा रिश्ता किसके साथ था? ദൈവത്തോട്. परमेश्वर के साथ। അപ്പൊ ഓട്ടോമാറ്റിക്കലി ഹവ്വ ആരുമായിട്ടായിരുന്നു ബന്ധം? तो सच में हवा का रिश्ता किसके साथ था? ദൈവത്തിന്റെ കൂടെ, परमेश्वर के साथ। ഇതല്ലേ ലോത്തിനും സംഭവിച്ചത്? यही बात लोत के साथ भी हुई। ലോത്തിന് ബന്ധം അബ്രഹാമിനോട്, लोत को इब्राहिम के साथ रिश्ता, അബ്രഹാമിന്റെ ബന്ധം ദൈവത്തോട്. इब्राहिम का रिश्ता അപ്പൊ परमेश्वर के साथ। ഓട്ടോമാറ്റിക്കലി വരുന്ന അനുഗ്രഹങ്ങളെല്ലാം ലോത്തിനും കിട്ടിക്കൊണ്ടിരുന്നു. तो सच्चाई में जो भी अनुग्रह वो प्राप्त कर रहा था, वो लोत को भी उसका एक അപ്പൊ भाग मिल ലോത്ത് रहा था। അറിയാതെ ദൈവത്തോട് ബന്ധപ്പെട്ടു പോയി. तो लोत ने नहीं जाना और फिर उसने परमेश्वर के साथ रिश्ता बनाया। എന്നാണ് അബ്രഹാമിനെ വിട്ട് पर जब उसने अब्राहम को छोड़ दिया, അവനെ കുറിച്ച് അവൻ വലഞ്ഞു പോയവൻ എന്നാ. उसके बाद ऐसे लिखा है कि वो गुमशुदा हो गया हुआ व्यक्ति है। ഇവിടെ എന്താ പറ്റിയേ? यहाँ पर भी वही ഹവ്വമ്മച്ചിക്ക് എന്താ പറ്റിയേ? हवा को क्या हुआ? ഇവളുടെ സംസാരിക്കാനുള്ള ഫെലോഷിപ്പിനുള്ള എല്ലാ കൊടുക്കവാങ്ങലിനും ഇന്ററാക്ഷനും ഉള്ള ഇവന്റെ കമ്പാനിയനായിരുന്നു ആദാം. और आदम ऐसा एक साथी था जिसको उसके साथ हर वक्त रखा गया था और उसके लिए नियुक्त किया गया था। ഇപ്പൊ ആ പോസ്റ്റ് ആരെടുത്തു? अभी वो स्थान जो है किसने ले लिया है? എന്തോ ഇവര് സംസാരിക്കുന്നത്? ये दोनों क्या बातें कर रहे हैं? ദൈവം സംസാരിച്ച കാര്യം. जो परमेश्वर ने बातें की वो बातें। ഇത് ആദമും ഹവ്വയും കൂടെ സംസാരിച്ച വിഷയ. ये वो विषय है जो आदम और हव्वा ने बातें की। ഞാൻ പറഞ്ഞത് മനസ്സിലാവുന്നു? क्या आप समझ रहे हैं? ആദമും ഹവ്വയും കൂടെ കമ്മ്യൂണിക്കേറ്റ് ചെയ്ത വിഷയമായത്. ये वो विषय है जो आदम और हव्वा के बीच में हुई थी। ഇപ്പൊ ഹവ്വ ആ സെയിം വിഷയം ആരുമായിട്ട് കമ്മ്യൂണിക്കേറ്റ് अभी ചെയ്തു? वो ही बातें हव्वा किसके साथ बांट रही है? ദൈവമായിട്ട് ബന്ധമില്ലാത്ത ഒരുത്തൻ, परमेश्वर ദൈവം ശത്രുവായി വെട്ടിക്കളഞ്ഞ ഒരുത്തൻ, അവനുമായിട്ട് ഇത് കമ്മ്യൂണിക്കേറ്റ് ചെയ്തു. परमेश्वर के साथ जिसका रिश्ता नहीं है, परमेश्वर ने जिसको शत्रु मानकर काट दिया था, उसके साथ वो ये बातें बांट रही है। അപ്പൊ നീ ഷെയർ ചെയ്യുന്നത്, നീ കമ്മ്യൂണിക്കേറ്റ് ചെയ്യുന്നത്, നീ പങ്കുവയ്ക്കുന്നത് ആരോടാണെന്നുള്ളത് അനുസരിച്ചിരിക്കും നിന്റെ വിജയം. आप किसके साथ बातों को बांटते हो, किसके साथ आप संवाद करते हो, इसके आधारित पर आपका विजय प्रकट होगा। ഇത് മറക്കല്ലേ. ये नहीं भूले। എന്റെ വാക്കുകൾ നിർത്തട്ടെ. मैं मेरे शब्द को समाप्त करूं। നിനക്ക് വേണ്ടി പുറപ്പെട്ടു വരുന്ന ഒരു കർത്താവുണ്ട്. आपके लिए निकल कर आने वाला एक परमेश्वर है। നിനക്ക് വേണ്ടി ഇറങ്ങി വരുന്ന ഒരു കർത്താവ്, आपके लिए उतर कर आने वाला एक परमेश्वर है। വേർതിരിക്കാൻ വേണ്ടി നിന്നെ നിയോഗിക്കുന്ന ഒരു കർത്താവ്, अलग करने के लिए आपको नियुक्त करने वाला एक परमेश्वर। നിന്റെ മേലിരിക്കുന്ന വെളിച്ചം, आपके ऊपर जो ज्योति है, നിന്റെ മേലിരിക്കുന്ന വെളിച്ചം ക്രിസ്തുവിന്റെ വെളിച്ചം, आपके ऊपर मसीह का ज्योति है। അത് സകലതിന്റെ മേലും അധികാരമുള്ളത്. वो सभी बातों के ऊपर अधिकार रखने वाला ज्योति है। നിനക്ക് വാഴാൻ അധികാരം തന്നു, आपको प्रभुता करने का अधिकार दिया, പലതിനും വേർതിരിക്കാനുള്ള അധികാരം, बहुत चीजों को अलग करने का अधिकार। നിന്റെ ഫെലോഷിപ്പ് ദൈവവുമായിട്ടാകട്ടെ, आपका संगति जो है परमेश्वर के साथ बने। ദൈവത്തിന്റെ സ്നേഹിതരുമായിട്ടാകട്ടെ, परमेश्वर के जो है दोस्तों के साथ रहे, ദൈവത്തിന് പ്രിയരുള്ളവരുമായിട്ടാകട്ടെ. परमेश्वर के प्रियों के साथ रहे। അതിനായി നീ തയ്യാറാകുക. इसके लिए आप तैयार हो जाइए। നമുക്കൊരു മിനിറ്റ് പ്രാർത്ഥിക്കാം. हम 1 मिनट प्रार्थना करें। കർത്താവേ, परमेश्वर, ഇത് 4-ാം മാസം, ये 4था महीना, 4ന്റെ പ്രത്യേകത ഞങ്ങളോട് പറഞ്ഞു. ये 4 की खासियत आपने हमको सिखाई। പുറത്തു വരിക എന്ന് കൽപ്പിക്കുന്ന ദിവസം, वो दिन जहां पर बाहर आने के लिए कहा गया था,
പലതും ഞങ്ങളുടെ പുറത്തു വരാൻ പോകുന്നതിനാൽ बहुत चीजें हमारे लिए बाहर आ रही है इसके लिए ഞങ്ങൾക്ക് धन्यवाद। വേണ്ടി പലതും വെളിപ്പെട്ട് വരാൻ हमारे പോകുന്നതിനാൽ लिए बहुत सारी बातें प्रकट होकर आ रही है इसके लिए ഞങ്ങൾക്ക് धन्यवाद। വേണ്ടി ഒരുവൻ നടന്നെടുക്കുന്നു നിയർനെസ് അനുഭവിക്കാൻ പോകുന്നതിനാൽ സ്തോത്രം. हमारे लिए एक जन हमारे करीब आ रहा है इसके लिए हम आपको धन्यवाद देते हैं। ഞങ്ങൾക്ക് വേണ്ടി ചിലത് വേർതിരിക്കാൻ പോകുന്നതിനാൽ സ്തോത്രം. हमारे लिए आप कुछ अलग कर रहे हो इसके लिए हम धन्यवाद देते हैं। വേർതിരിക്കുന്ന അധികാരം ഞങ്ങൾ ഇന്ന് പുറത്തെടുക്കുന്നതിനാൽ സ്തോത്രം. अलग करने का अधिकार हमारे द्वारा आप प्रकट कर रहे ഈ हो इसके लिए ജനത്തെ धन्यवाद। നീ ജയാളികളാക്കി इन बच्चों को आप जयवंत बनाए रखें। സ്വർഗത്തിലെ സകല അധികാരവും स्वर्ग के सारे अधिकार ഞങ്ങളുടെ അപ്പന്റെ കയ്യിലുണ്ട്. वो हमारे पिता के पास ആ है। അപ്പൻ അത് ഞങ്ങൾക്ക് തന്നിട്ടുണ്ട്. और हमारे पिता ने हमको वो दिया है। അതുകൊണ്ട് വേർതിരിക്കേണ്ടതിനെ വേർതിരിച്ച് കാണാം, इसके लिए अलग जिसको किया है उसे अलग समझने അറിയേണ്ടതിനെ അറിയാൻ, समझना है जिसको समझना है उसे समझने के ഗ്രഹിക്കേണ്ടതിനെ लिए, ഗ്രഹിക്കാൻ, जिसको ग्रहण करना है उसे ग्रहण സ്വർഗത്തിലെ करने के लिए, മർമ്മങ്ങളെ ഗ്രഹിക്കാൻ स्वर्ग के रहस्यों को ग्रहण करने के അതിന് लिए, ഞങ്ങളെ സഹായിക്കണം. उसके लिए आप हमें सहायता करें। പ്രാർത്ഥന ഘട്ടത്തിന് प्रार्थना सुना इसके लिए धन्यवाद। സ്വർഗവുമായിട്ട് ബന്ധമില്ലാത്ത ഒന്നും ഞങ്ങൾക്ക് അറിയണ്ട. स्वर्ग के साथ जो रिश्ता नहीं रखता है वो चीजों को हमको जानना भी नहीं है। ഈ ലോകവും ലോകത്തിന്റെ ഇരുളുമായിട്ട് ബന്ധപ്പെട്ട ഒന്നും ഞങ്ങൾക്ക് അറിയണ്ട. ये दुनिया और उसके अंधियारे के साथ जो भी बातें हैं वो हमको समझना ही नहीं। സ്വർഗവുമായിട്ട് ബന്ധപ്പെട്ടത് മാത്രം അറിഞ്ഞാൽ മതി. स्वर्ग के साथ रिश्ते रखने वाले बातें ही हमको അപ്പന് समझना है। പ്രിയരായവരുമായി, पिता का जो प्रिय लोग है, അപ്പന്റെ സ്നേഹിതരുമായി, पिता के जो दोस्त है, അപ്പന്റെ ഇന്നർ സർക്കിളുമായി परमेश्वर का जो अंदर का जो है सर्कल है, ഞങ്ങൾക്ക് ഫെലോഷിപ്പ് കൂടുക, हमको उनके साथ संगति बढ़ाना ഞങ്ങൾക്ക് है, ഇന്റിമേറ്റ് ആകാൻ हमको और भी करीब आना है। ഞങ്ങളെ ഏൽപ്പിച്ചു തരുന്നു. उसके लिए हम समर्पित करते हैं। പ്രാർത്ഥന ഘട്ടത്തിന് प्रार्थना सुना इसके लिए धन्यवाद। ജനത്തോട് നീ ഇടപെട്ടതിന് നന്ദി. आपके बच्चों से आपने बातें की इसके लिए ഇവരെ നീ धन्यवाद। പുറത്തെടുക്കുന്നതിന് നന്ദി. और इन्हें आप बाहर ला रहे हो इसके लिए धन्यवाद। അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഏപ്രിലായി മാറട്ടെ. बहुत ही एक आशीषित अप्रैल ये प्रकट हो जाए। പ്രാർത്ഥന ഘട്ടത്തിന് നന്ദി. प्रार्थना सुना इसके लिए धन्यवाद। യേശുവിൻ നാമത്തിൽ यीशु मसीह के नाम में आमीन। പ്രൈസ് ഗോഡ്. हालेलुया। ഈ വചനങ്ങളാൽ ദൈവം നിങ്ങളെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ. इन वचनों के द्वारा परमेश्वर आपको आशीषित रखे। ഗോഡ് ബ്ലെസ് യു ഓൾ. നിങ്ങൾ ഒരുമിച്ച് പ്രാർത്ഥിക്കുക. आप एक साथ प्रार्थना करें। വളരെ വേഗത്തിൽ बहुत ही जल्द നമുക്ക് ഒരുമിച്ച് കൂടണം. हमको एक साथ इकट्ठा നിങ്ങളുടെ होना है। പ്രാർത്ഥനാ മുറിയിൽ आपके प्रार्थना के कमरे में കൊറോണയുടെ വൈറസിനെ ശാസിച്ചാട്ടെ. कोरोना के वायरस को आप डांटे। അധികാരം ദൈവം നമുക്ക് തന്നിട്ടുണ്ട്. अधिकार परमेश्वर ने हमको നമ്മൾ दिया है। പറഞ്ഞാൽ अगर हम ഈ कहें വ്യാധി ദേശത്തുനിന്ന് ഓടിപ്പോ. तो ये बाधा जो है इस देश से निकल എന്നിട്ട് जाए നമുക്ക് വളരെ വേഗത്തിൽ और बहुत जल्द ഒരുമിച്ച് ആരാധിക്കാം. एक साथ हमारा അതിന് ദൈവം സഹായിക്കട്ടെ. इसके लिए परमेश्वर हमको सहायता करे। ഗോഡ് ബ്ലെസ് യു ഓൾ.